मी असा मी तसा, तर इथेच राहणार. कारण की येशूचं आगमन जवळ असताना आपल्याला ह्या मंडळीत त्या मंडळीत जायचं तर आहेच, परंतु आपल्याला तिथे पण जायचंय जिथे महान सामर्थशाली सिंहासनारूढ देवाचं मंदिर आहे. प्रेज द लॉर्ड. त्याची तयारी इथे सुरू आहे ख्रिस्ती मंडळीमध्ये. प्रेज द लॉर्ड. तिथे ह्याची तयारी आहे चालू आहे, आणि त्या तयारीमध्ये जे तन मन धन सर्वस्वी झोकून समर्पित रित्या या भक्तीमध्ये सहभागी होतात किंवा देवाच्या या विविध उपक्रमामध्ये सहभागी होतात, प्रभू त्यांना पुढे घेऊन जाणार आहे. प्रभूला धन्यवाद असतो की आपण जी साखळी प्रार्थना सुरू केलेली आहे त्याचा आपण दुसऱ्या महिन्यामध्ये प्रवेश करत आहोत. प्रेज द लॉर्ड. सिस्टर सुरेखा संसारे यांनी या शनिवारी याचं संचलन केलेलं. अशा प्रकारे आमच्या मंडळीतले जे प्रार्थनावीर आहे ते प्रार्थनेमध्ये मंडळीला पुढे चालवत आहे. जर तुम्हाला पुढे जायचंय, काही लोकांना नुसतं प्रार्थना करूनच घ्यायला किंवा ऐकायलाच ते येतात, त्यांचं म्हणणं पुढे आम्हाला जायचं नाही, आम्ही धार्मिक आहोत, अनेक वर्षापासून मंदिराला येतो परंतु काहीच वाढ नाही, तर मला सांगू द्या की संधी आहे की शनिवारी या. प्रेज द लॉर्ड. देवाला दिसू द्या की मी तुझ्यासाठी भुकेले आहे, मी तुझ्यासाठी ताणेला आहे देवा, मला तुझ्यासाठी पुढे जायचं आहे. जेव्हा देवाला दिसलं ना, ऑटोमॅटिकली देव तुम्हाला घडवल. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला आणि मला काही करायची गरज नाही. जेव्हा देवाला माझ्यामध्ये दिसलं किंवा या ओजसमध्ये दिसलं किंवा आपल्यामध्ये अनेक तरुण, मिखाच्या बद्दल देखील आम्हाला गौरव करायला पाहिजे. आमचे इथे बसलेले कदम ब्रदर देखील आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये उत्साही जे आहे ते पुढेच जाणार आहे. प्रेज द लॉर्ड. कारण की ते मनापूर्वक देवाची आराधना करतात. परंतु काही लोक करतात पण ते ढोंगीपणे करतात, आणि त्यावर आज आपण संदेशाकडे वळणार आहोत. आणि त्यासाठी आत्ताच एक शास्त्रपाठ वाचलाय, आपण त्यावरच राहूया. आणि हा सगळ्यात सुप्रसिद्ध शास्त्रपाठ आहे, कारण की या शास्त्रपाठामध्ये प्रभूची प्रार्थना पण येते. प्रेज द लॉर्ड. आणि प्रभूची प्रार्थना येत असताना माझा जो विषय आहे त्याकडे मी जाणार आहे. आणि यामध्ये इंग्लिशमध्ये लिहिलेले की प्रेयर हायपोक्रेसी म्हणजे ढोंगी प्रार्थना. ढोंगी प्रार्थनेकडे मी आपल्या सर्वांना घेऊन जाणार आहे. आता प्रार्थना करायची, परंतु हे जे लोक आहेत ते एक्स्ट्रीम होते. आणि ह्या प्रार्थनेमध्ये काय असं येशू ख्रिस्ताला दिसून येत होतं, ज्याबद्दल जेव्हा शास्त्री आणि परुषी आणि तिथे दान देणारी विधवा आपण मागच्या वेळेस बघितलेला आहे, 2 टोल्या देते, किंवा तो जकातदार जो मागे उभा राहतो, तो धाडस करत नाही, त्याच्याकडे बघून येशू ख्रिस्ताने काहीतरी स्टेटमेंट केलेलं आहे जे आपण मागे ऐकलेलं आहे. आता 5वा संदेश आहे हा. आज ढोंगीपणावर हा 5वा संदेश आहे. आणि देवाची हीच इच्छा आहे की तुम्ही आणि मी ढोंगी नसावे. कारण की सुरुवातच जर आपण बघितलं 6वा अध्यायाचा सुरुवातच बघूया, आपलं पवित्र शास्त्र हायलाइट करा. कारण की मला कितीतरी लोक भेटतात. मागच्या आठवड्यामध्ये मी अनेक चर्चेस आणि अनेक मोठमोठ्या कार्यक्रमामध्ये पुढारपण केलेलं आहे, आणि तरी म्हटलं पाळकचा फार आम्हाला आशीर्वाद मिळत आहे. मिळतो ना तुम्हाला आशीर्वाद? मिळतो की नाही? तर जरा आपण त्याला सिरियसली घ्यावं. विषय 6वा अध्याय 1 वचन, माणसाने पहावे या हेतूने तुम्ही आपले धर्माचरण त्याच्या समोर न करण्याविषयी जपा. यस, येशू ख्रिस्ताने स्पष्ट सांगितलेले. प्रभूची प्रार्थनाचा हा अध्याय सुरुवात येशू ख्रिस्त स्पष्ट सांगतो की तुम्ही लोकांना दाखवण्यासाठी करू नका. दुसरी गोष्ट, केले तर तुम्ही स्वर्गीय पित्याच्या जवळ तुम्हाला प्रतिफळ नाही. जगामध्ये तुमचं नाव होईल, जगामध्ये तुमचं कौतुक होईल, जगामध्ये तुमचे लोक म्हणतील वा वा, ह्याच्यासारखा माणूस नाही, ह्यांच्यासारखं सेवा कार्य नाही, ह्यांच्यासारखं टॅलेंट नाही, असं जरी कौतुक सर्वत्र झालं तरी येशू ख्रिस्त स्पष्ट म्हणतो की तुमच्या स्वर्गातील पित्याजवळ तुम्हाला प्रतिफळ नाही. आणि यासाठी 2 लोक आता आपल्याला दिसतात. एक तर खूप भरपूर प्रार्थना करतात, दुसरे काहीच करत नाही किंवा फार कमी करतात. दोघांसाठी देव स्पष्ट इथे सांगतो की त्याचं प्रतिफळ याच्याबद्दल तुम्ही विचार करा, ते काहीच मिळणार नाही तुम्हाला. तुम्हाला आणि मला दोघांच्या मध्यवर्ती कशा प्रकारे चालायचं आहे. मागील रविवारी मी सांगितलंय की दान देताना देखील आपल्याला कसं टिकून राहायचं आहे, आणि देवाला मान्य दान कोणतं आहे, कोणती खोटी आपल्याला देण्यापैकी लोकांपैकी तर आपण नाही, याच्या पडताळा करा. त्याचप्रमाणे आज आपण ह्या गोष्टी जाणून घेणार आहे की प्रार्थना करत असताना आपण कुठे आहोत, किंवा प्रार्थना करत असताना जे प्रार्थनावीर स्वतःला म्हणतात त्यांच्याबद्दल
कुठे धोकादायक परिस्थिती निर्माण होती की प्रार्थना करून देखील देव त्यांचा अस्वीकार करत आहे. आणि त्यानंतर मग गुप्तदान, ज्याच्याबद्दल मागच्या आठवड्यात घेतलं, आता गुप्त प्रार्थना आता आपण बघणार आहोत. प्रार्थनेच्या बद्दल जर आपण विचार केलं तर आपल्या जीवनामध्ये, शारीरिक जीवनामध्ये, दैहिक जीवनामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती आहे? कशामुळे आपण जगतोय? श्वास चालू आहे म्हणून. श्वास चालू आहे म्हणून आपण जगत आहोत. मागील दिवसामध्ये कदाचित आपण बघितलं असेल, खूप प्रसिद्ध एक रील झालेली आहे आणि त्यामध्ये एक व्हेल आहे आणि तिची एक ट्रेनर आहे आणि ती ट्रेनर त्या वेलवर वेगवेगळ्या प्रकारचे एक्सरसाइज म्हणा, वेगवेगळे सुंदर सुंदर प्रकार करून ती दाखवत आहे. आणि मागील 30 वर्षापासून त्या लहान असल्या वेलला सांभाळून त्यांनी मोठं केलेलं आहे. जेसिका नाव त्या मुलीचं. आणि तिच्या अनेक मम्मी डॅडीने पण म्हटलं तुझा विवाह करायला पाहिजे, हे सगळ्या का तुझं वय अधिक झालेलं आहे आणि किती दिवस माशांबरोबर खेळत राहणार आहे. जगामध्ये तू भरपूर पैसा कमवलेला आहे, भरपूर नाव कमवलेलं आहे, परंतु आता हा समय आलेला आहे की कुठेतरी तू थांबायला पाहिजे, दुसऱ्याला करू दे, तुझा विवाह कर. परंतु ती म्हटली की नाही, वेल आणि ह्याच्या संदर्भात जे पण कर्तव्य मी दाखवत आहे, ज्याच्यामुळे मी लाखो डॉलर्स कमवलेले आहे आणि आज मी जगामध्ये प्रसिद्ध आहे, मी ह्याला सोडणार नाही. कारण की माझा खऱ्या अर्थाने जीव आणि प्राण हा मासा आहे. आणि मागच्या दिवसामध्ये हा प्रदर्शन चालू होतं, आपल्याला सर्वांना माहिती आहे, त्याचं रेकॉर्डिंग चालू असतं, लाईव्ह चालू होतं आणि ती माश्यावर उडे मारत होती, वेगवेगळे व्यायाम करत होती. आणि अचानक काय झालं माहित नाही, त्या तिचा जो शेवटला प्रकार असायचा की ते मासं तोंड उघडायचं आणि ती तोंडात आपलं डोकं घालायची. हा वर्षानुवर्ष चाललेला प्रकार होता. मी सांगितलं की मागील 30 वर्षापासून ते कार्य करत होते. आणि ह्या वेळेस असं झालं की त्याने तोंड उघडलं, हिने तोंडात आपलं डोकं घातलं आणि त्या मासाला काय झालं मला माहित नाही, परंतु त्याने त्याला चावून गिळून टाकलं डायरेक्ट. बघितलंय का? किती लोकांनी बघितलेलं आहे रील्स? काही लोकांनी बघितलं, नाही बघितलं तर बघा. आता मी काही रील दाखवत नाही, ती म्हणण्याचं माझा उद्देश आलं की अरे काही वेळानंतर पूर्ण रक्त त्याच्या तोंडातून वाहताना दिसलं आणि लोक सर्वच आरडाओरडी केली. आता काय का मासा काय एकदम काय, पण खूप केल्यानंतर त्या मासेने तिला बाहेर काढलं. तोवर खूप जखमी झालेली, पूर्ण रक्तबंबाळ झालेली ती जेसिका जेव्हा बाहेर आलेली आहे तेव्हा आता खूप उठलेलं नव्हतं. परत तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आणि हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केल्यानंतर तिने एक स्टेटमेंट दिलं की खरोखर मला अनेकदा अडवलं परंतु मी थांबले नाही, परंतु माझा जीव की प्राण आता देखील हाच मासा आहे. कृपया ह्याला मारू नये, कृपया ह्याला क्षमा करावी. कारण की आम्हाला येशूमध्ये हे शिकवलं की क्षमा करा शत्रूला. शेवटला स्टेटमेंट. कारण की नियम असा होता की कोणत्याही मास्याने अशा प्रकारे कोणाचा जीव घेतला, आपल्याकडे माहिती की जर वाघाने जीव घेतला तर गोळी घालतात त्यालाही संभवणार जाणार होतं, परंतु तिने आग्रह केला की कृपया त्याला मारू नये, परत समुद्रात सोडून द्यावा, यापुढे इतर कोणाचा जीव जाता कामा नये. आणि त्यानंतर तिने आपले प्राण सोडले, ती मरण पावली. पेटीमध्ये तिला नेलं आणि ख्रिस्ती पद्धतीच्या हिशोबाने तिला पुरण्यात आलं. आणि त्यानंतर त्या मासेला तिच्या इच्छेनुरूप मोटारीत बसून समुद्रामध्ये सोडलं आणि ते गेलं. परंतु त्या दरम्यान ते मास खूप ओरडत होतं. कदाचित ते बघा तुम्ही, इतकं किंकाळ्या मारत होतं की आता माझं ट्रेनर ज्याने मला 30 वर्ष लहानाचं मोठं केलं, परंतु त्याला मीच स्वतः मारून टाकलं. कोणी मारलं? माझ्याच हस्ते माझा ट्रेनर ज्याने मला माते समान सांभाळलेला आहे, त्याचा जीव गेलेला आहे. त्याचे किंकाळे लोकांना बघवे ना, आपण अवश्य बघतो. आणि त्या व्हिडिओ, त्या रील्स नंतर त्याला समुद्रात परत सोडण्यात आलेला आहे. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा प्रियांनो, शेवटी तो मासा होता, एक प्राणी आहे. आणि त्या प्राणीला शिकवत असताना त्याने आपलं प्राणी गुणधर्म दाखवलं. दुसरी गोष्ट, त्या ट्रेनरने पण एक ख्रिस्ती गुणधर्म दाखवला. प्रेज द लॉर्ड. की हे बापा यांना क्षमा कर, हे काय करतात यांना कळत नाही. आणि त्याला क्षमा करून त्या मासेला समुद्रात सोडण्यात आले. आज प्रियांनो, आपल्याला देखील गांभीर्याने विचार करायला पाहिजे की आपण अनेकदा सैतानाशी आणि सैतानी कृतीशी खेळतो आणि आपल्याला असं वाटतं की मला ब्लेसिंग मिळणार, आशीर्वाद भरभराट होते. पण जशी हिने $1,00,000 कमवले, जगामध्ये सर्वात प्रसिद्ध अशी
ती कर्तबगार अशी स्त्री म्हणून ओळखली गेली, परंतु शेवटी सैतानाने किंवा त्या मासेने आपला खरा गुण दाखवला, ती मरण पावली. हो प्रियांनो, आज आपण सैतानाबरोबर जगिक गोष्टीबरोबर खेळा, परंतु एक दिवस लक्षात ठेवा की त्याच गोष्टी तुम्हाला एक दिवस संपवतील. त्याच गोष्टी तुम्हाला एक दिवस संपवणार आहे. आणि यासाठी या खोट्या आशा जे जगामध्ये तुम्हाला आणि मला जग दाखवतं, त्याच्यामुळे प्रसिद्धी मिळते, त्याच्यामुळे तुमचं नाव होतं, त्याच्यामुळे तुमच्याकडे उद होतं. लोक म्हणतात खरोखर यांच्यासारखा कोणी नाही, आणि त्यामुळे तुम्ही अनेक गोष्टी जरी कमवल्या, पण शेवटी तुमचा मृत्यूचं कारण तीच गोष्ट ठरल, कारण की ती जगिक गोष्टी आहे आणि जग हे नाशासाठीच बनलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि आशा आम्हाला देवामध्ये आहे. आणि यासाठी आज आपण बघणार आहोत की आमचा जीव कशात आहे. आमचा जीव आमच्या श्वासामध्ये आहे, आणि आपला आत्मिक श्वास आहे प्रार्थना. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. ज्या प्रकारे आपले श्वास थांबला, त्यानंतर मग आपल्याला पेटी हाच रस्ता आहे, कबर हेच आपला शेवट आहे. त्याचप्रमाणे आपले आत्मिक श्वास संपला तर मग आपण मेलेगत जीवन जगत आहोत, ज्याला काही देखील आशा नाही. अशा प्रकारचं जीवन जर तुमच्या आणि माझं झालेलं आहे, तर आपण या दिवसामध्ये गंभीरतेने विचार करणं गरजेचं आहे की का मी करू शकत नाही. अनेक जण उत्तमरित्या बोलतात, खरं तर सगळ्यांना तोंड दिलेलं, इथे कोणी मला वाटतं मुका व्यक्ती नाही. एकच व्यक्ती येतो जे बिचारे आंधळे आहेत, अंध व्यक्ती आहे, बाकीचे सगळेच व्यवस्थित आहे, सगळ्यांना बोलता येतं, परंतु जेव्हा प्रार्थनेचा वेळ येतो तेव्हा त्यांचे मुख उघडत नाही. येत नाही बाळक साहेब प्रार्थना, डायरेक्ट म्हणतात आम्हाला येत नाही. प्रियांनो, याचा अर्थ हा आहे की आम्ही आत्मिकरित्या पुढे वाढू इच्छित नाही, आम्हाला आत्मिकरित्या जगायचं नाही. आम्हाला हा प्रश्न विचारायला पाहिजे की आम्ही जेव्हा लहानाचं मोठं कोणी केलं, आम्हाला माता पिताने केलेलं. आपण माता पितावर गप्पा मारतो की नाही मारतो? प्रत्येक जण मारतो. जे आता लग्न जरी झालंय, विवाह झाला, संसार करतात, तरी देखील जर तुमचे आई वडील जिवंत आहेत तर तुम्ही आज देखील मोबाईलवर त्यांच्याशी गप्पा मारतात, आणि ते देखील तुमची वाट बघतात की कधी माझी मम्मी, कधी माझा मुलगा, कधी माझी मुलगी माझ्याशी बोलेल. प्रेज द लॉर्ड. हो प्रियांनो, ही बाब लक्षात ठेवा की देहिक माता पिता जर तुमची दूर असून देखील वाट बघतात, तर स्वर्गीय पिता जो तुमचा जन्मदाता आहे, जो तुमचा संगोपनाने सांभाळ करतो, जो दिवस तुम्हाला नवीन दिवस दाखवतो, त्याला काही देखील अपेक्षा नाही का की तुम्ही त्यांच्याशी गप्पा मारा. आणि यामुळे आज आपण ह्या विषयाकडे वळत असताना माझा विषय विपरीत दिशेमध्ये घेऊन जाणार आहे की काही लोक आहे ज्याच्यामध्ये शास्त्री आणि परुषीचं नाव आहे, त्यांनी ही जीवनाचे श्वास जो आहे तो श्वासाबद्दल जर बघितलं तर ते बहुत प्रार्थना करणारे लोक होते, खूप जास्त ढोंगीपणाची प्रार्थना करणारे होते. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्या आत्मिक जीवनामध्ये जर श्वास प्रार्थना आहे, तसं एक पक्षीला उडण्यासाठी 2 पंख लागतात. एका बाजूला आपल्याला प्रार्थनेचा पंख आहे, दुसऱ्या जागेला आपला पवित्र आत्म्याचा पंख आहे. प्रेज द लॉर्ड. जे प्रार्थना करतात ते पवित्र शास्त्र देखील वाचतात, जे पवित्र शास्त्र उत्तमरित्या वाचतात ते प्रार्थनेमध्ये देखील देवाबरोबर उडतात. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. या दोघांचं कॉम्बिनेशन, एक पंख असल्याशिवाय दुसरा पंखाने काम करता येणार नाही. आणि त्यामुळे आपल्याला आत्मिकरित्या जर उडान उंची गाठायची, गरुडासमान भरारी घ्यायची आहे, तर हे दोन्ही पंख आपले कार्यशील असणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि त्यासाठी आज जेव्हा आपण ही बाब लक्षात ठेवतो की आपल्या नाकातून आपण कोणतं गॅस किंवा कोणतीही गोष्ट स्वीकारतो, काय घेतो आपण श्वासात आणि सोडतो काय? कार्बन डायऑक्साईड सोडतो. ऑक्सिजन आपल्याला माहिती आहे, मागील दिवसामध्ये सगळ्यांना ते ह्या वेळेमध्ये मीटर लावलं होतं, आठवतं ना किती झालं, 92 झालं की 93 झालं की 90 झालं, आठवतं का कोरोनाच्या वेळेस? आणि या गोष्टी आपण बघितल्या होत्या. परंतु प्रियांनो, आपण सोडतो काय? कार्बन डायऑक्साईड. खूप वेळ जर आपण कार्बन डायऑक्साईड सोडली नाही तर आपण मरून जाऊ. खूप वेळ जर आपल्याला ऑक्सिजन नाही मिळाला तरी आपण मरून जाऊ. प्रियांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा की आपण जेव्हा देवाबरोबर प्रार्थनेच्या द्वारे बोलतो तेव्हा देवाचा विश्वासामध्ये आपण वाढतो. प्रेज द लॉर्ड. आणि अविश्वास आपला निघत जातो.
विश्वास आपल्यामध्ये येतो, कारण की मी कोणाशी बोलत आहे? माझ्या जिवंत देवाशी बोलत आहे. प्रेज द लॉर्ड. आणि जसं जसं आपण बोलत जाणार आहोत, देवाशी प्रार्थनेमध्ये वाढत जाणार आहोत, तसं तसं अविश्वास बाहेर फेकला जाणार. कारण की खूप अविश्वास जर जमा झाला तरी तुमची आणि माझी मृत्यू होणार निश्चित. हे आत्मिक मरण आहे. आणि यासाठी प्रियांनो, सुरुवात तुम्ही करत असताना, या गोष्टीकडे तुम्हाला आणि मला घेऊन जात असताना ही बाब लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. आणि तुम्ही म्हणणार की पाळक साहेब, तुम्ही त्या परुषी शास्त्रीच्याच मागे काय पडलेले? अरे महिना झाला ना, परुषी शास्त्री, आम्ही कंटाळलो त्याला. प्रियांनो, तुम्हाला जगामध्ये कोणीच मिळत नाही का ढोंगी लोक? त्याच लोकांच्या मागे काय? कारण तू यासाठी मी या परुषी शास्त्री, की पवित्र शास्त्रामध्ये परुषी शास्त्री जे होते त्यांच्यालाच सगळ्यात जास्त येशू ख्रिस्ताने दोष लावत त्यांचा ढोंगीपणा उघडकीस आणला. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आपण होतो का? आपल्या काळाच्या बद्दल येशू बोलत नाही, परंतु परुषी शास्त्री त्या काळातले लोक होते. आणि परुषी शास्त्रीचं ढोंगीपण उघडकीस आणण्यासाठी आणि त्यांच्यामध्ये कोणकोणत्या अडचणी होत्या ते दाखवण्याचे सगळ्या गोष्टी पवित्र शास्त्रात लिहिले. त्यामुळे आपल्याला ह्या कॅरेक्टर किंवा या गटाला आपल्या डोळ्याच्या समोर ठेवून काही गोष्टी शिकायच्या. प्रेज द लॉर्ड. जर परुषी शास्त्रीमध्ये काही गोष्टी चुकीचे आहे आणि ते जर आपल्यामध्ये देखील आहे, तर याचा अर्थ आहे की ज्या परुषी शास्त्रींना येशूने दोष लावला त्याच प्रकारची परिस्थिती आमच्या बरोबर पण होणार. कारण की पहिल्याच वचनामध्ये येशूने सांगितलं, तर तुमच्या स्वर्गीय पित्याजवळ तुम्हाला प्रतिफळ मिळणार नाही जर तुम्ही या परुषी आणि शास्त्री प्रमाणे ढोंगी प्रार्थना करत असेल तर. आणि त्यामुळे आज आपण ह्या गोष्टीकडे जेव्हा लागतो तर थोडंसं परुषी शास्त्रीकडे पण बघू की मिशना नावाची कॉमेंट्री आहे, जी ते बंदिवासात असताना तिथे त्यांनी काही मौखिक नियमशास्त्राच्या गोष्टी लिहून ठेवलेल्या आहे. आणि त्या कॉमेंट्रीला ते फार कडकरित्या पाळत असे. आणि ते दर दिवसाला 3 वेळेस 18 प्रकारच्या वेगवेगळ्या प्रार्थना करत होते. किती प्रकारच्या? 18 प्रकारच्या दिवसात 3दा प्रार्थना करत होते. 2दा शेम नावाचं जे त्यांचं पुस्तक होतं त्याचं ते पठण करत होते. जेवणापूर्वी, जेवणानंतर ते आशीर्वाद देण्याची प्रक्रिया करत होते. आणि ह्यामध्ये ते खाजगी प्रार्थना पण करत होते आणि त्याचप्रमाणे ते मंदिरामध्ये देखील हात उंचावून मोठ्या मोठ्याने प्रार्थना करत होते. रस्त्यावर देखील प्रार्थना करत होते. आणि त्याच्याबद्दल प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला इथे शिकवण दिलेली आहे. आणि आता आपण जेव्हा बघतो तेव्हा मोठमोठ्याने भरपूर वेळ प्रार्थना करणारे अनेक लोक जेव्हा आपण बघतो, तेव्हा येशू ख्रिस्ताला किंवा येशू ख्रिस्ताने इथे लिहिलेल्या प्रकारे ते मंत्रोच्चारण सारखे, एक पाठ केलेल्या प्रार्थना सारखे, एक रट्टा ज्याला म्हणतात तशा प्रकारच्या जर तुम्हाला आणि मला प्रार्थना दिसतात, तर येशू ख्रिस्ताने त्याचा निषेध केलेला. येशू ख्रिस्ताने कधीच कुठे नाही लिहिले. प्रभू येशू ख्रिस्ताने एकच प्रार्थना लिहिली की ते तुम्ही पाठ करा आणि बोला. कोणती प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताने दिली? प्रभूने शिकवलेली प्रार्थना. ही आपण जगामध्ये सर्वत्र बोलतो, त्यावर मी येणारच आहे. परंतु बाकीच्या कोणत्याही प्रार्थनेबद्दल येशूने म्हटलं नाही की तुम्ही मंत्रासारखं त्याला बोला बोला म्हणजे तुमचं काम होऊन जाईल. येशू ख्रिस्त या प्रार्थनेबद्दल बोलत आहे की यामध्ये तुम्हाला सुधारणा घडून आणण्याची गरज आहे, त्याच्यामध्ये बदल घडून आणण्याची गरज आहे. कारण की पवित्र शास्त्रामध्ये जेव्हा प्रार्थना आपण करत असतो त्यामध्ये प्रभूच्या प्रार्थनेच्या नंतर प्रभू येशू ख्रिस्ताने फार मोठी गोष्ट सांगितली. 14व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे, प्रार्थना प्रभूची प्रार्थना शिकवली. आणि 14 आणि 15 मध्ये प्रभू म्हणतो, कारण जर तुम्ही लोकांच्या त्याच्या अपराधाची क्षमा केली तरच तुमचा स्वर्गीय पिता तुम्हाला क्षमा करील, परंतु जर तुम्ही क्षमा केली नाही तर तुमच्या पिता देखील तुमच्या काय करणार नाही? पापांची क्षमा करणार नाही. कारण की आपण प्रार्थनेमध्ये म्हणतो, जसं मी ऋणास ऋण सोडले तसेच तू आमचे ऋण सोड. जसे आम्ही आपले अपराधांची क्षमा करतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर. काही लोक असे देखील म्हणतात आणि आपण म्हणतो ऋणास ऋण सोडले म्हणून. तर प्रभू इथे स्पष्ट सांगतो की तुम्ही ही प्रार्थना जरी केली, परंतु ही प्रार्थना केल्यानंतर तुम्ही जे काही तुमच्या बरोबर राहतात त्यांना क्षमा केली नाही, की हा असा आहे, ती तशी आहे, ती तसं आहे, असं जर तुम्ही बोलतात, रिपीट करत आहे, हा असा आहे, तो तसा आहे, ती तशी, तो तसा आहे, मला सांगू द्या, कितीही तुम्ही मोठ्या प्रार्थना करणारे असाल, तुम्हाला क्षमा मिळणार नाही.
का नाही मिळणार? कारण की तुम्ही न्याय करताय. तुम्हाला कोणी दिलं नाही न्याय करण्याची जबाबदारी? न्यायाधीश एकच आहे आणि तो जिवंत सिंहासनावर बसलेला प्रभू येशू आहे. प्रेज द लॉर्ड. आणि त्यामुळे प्रार्थना करण्यामध्ये एक महत्वाची अट ही देखील दिलेली आहे की मोठी करा, लहान करा, काही करा तुम्ही, परंतु सर्वात प्रथम तुम्ही एकमेकांना क्षमा करा, तेव्हाच क्षमेची अपेक्षा बाळगा. आणि जर तुमची क्षमा झाली नाही आणि तुम्ही किती प्रार्थना केले, तर येशूचं आगमन होईल तेव्हा तुम्ही जाणार आहे का वर? जाणार का वर? नाही. तुम्ही अपराधी ठरले. अपराधी लोकांना तिथे संधीच नाही. म्हणजे ही बाब देखील लक्षात ठेवणं गरजेचं आहे की आपण जेव्हा प्रार्थना करतो, काही गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये स्वभावामध्ये पण बदल पाहिजे. नुसतं तोंडातून 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 निघत आहे, डोक्यातून डोक्यातून काहीतरी निघत आहे, परंतु प्रियांनो तुमच्या आचरणामधून काही दिसत नाही, तर त्या प्रार्थनेला या छताच्या बाहेर जाता येत नाही. आणि ही बाब देखील मी आवर्जून इथे सांगू इच्छितो. आणि यासाठी आपण सर्वप्रथम इतरांच्याकडे बघा, ज्यांच्यासाठी तुम्ही प्रार्थना करता, तेव्हा तुम्ही देवाच्याकडे जाण्यास, प्रार्थना करण्यास योग्य किंवा तयार असतात. प्रेज द लॉर्ड. आणि त्यामुळे शास्त्री परुषी काय म्हणतात? हा इतका गुन्हा करणारा आहे, तो असा करणार आहे. मी तर आठवड्यातून 2 वेळेस काय करतो? उपवास करतो. मी तर माझा दशमांश देतो आणि या सर्व गोष्टी मी करतो, परंतु हा एवढा असा आहे, देवा माझी तू प्रार्थना ऐकली. देवाने लगेच त्याची प्रार्थना रिजेक्ट केली. प्रेज द लॉर्ड. ही बाब लक्षात ठेवा. तो सेवा चांगली करत आहे, तो मंदिराची सेवा करणारा सेवक होता, तो माझ्यासारखा धागा घालणारा सेवक होता, परंतु जेव्हा दोष उघडकीस त्याने करायला सुरुवात केली आणि त्याने काय केलेलं? व्यक्तीला तुच्छ मानलं, त्याच्या प्रार्थनेला तुच्छ मानलं, तेव्हा देवाने त्याची प्रार्थना मान्य केलेली नाही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे की जेव्हा आपण इथे येतो तेव्हा ही बाब देखील तुम्ही लक्षात ठेवणं अतिशय गरजेचं आहे. गुप्त प्रार्थनेमध्ये आपण येऊया 6वा अध्याय 5वा वचन. 5व्या वचनामध्ये मी 3 पॉइंट तुम्हाला सांगतो, सगळं वाचायचं नाहीये, मग नंतर वाचायला सांगेल मी. 5व्या वचनाचा आरंभ असा आहे की जेव्हा जेव्हा तुम्ही प्रार्थना करता, हायलाइट करा, अंडरलाईन करा. नंबर 1, जेव्हा जेव्हा तुम्ही प्रार्थना करतात, हायलाइट करा. 6व्या वचनामध्ये सुरुवात, तू तर जेव्हा जेव्हा प्रार्थना करतोस, अंडरलाईन करा. 7वं वचन, जेव्हा तुम्ही प्रार्थना करतात तेव्हा. 3 वेळेस, 3 वचनामध्ये 3 वेळेस आरंभ होत असताना जेव्हा जेव्हा तुम्ही प्रार्थना करतात, जेव्हा जेव्हा तुम्ही प्रार्थना करतात. हे येशूने किती वेळेस लिहिलेलं आहे इथे? किती वेळेस? बोला. टाकला का नंबर 1, 2, 3? ह्याचा अर्थ आहे, एक गोष्ट जेव्हा येशू सारखा रिपीट करतो, काहीतरी त्याला पॉइंट आउट करायचं, काहीतरी त्याने आपल्याला विशेष आहे म्हणून काहीतरी गोष्ट सांगितलेली आहे. आणि ही बाब तुम्हाला आणि मला लक्षात ठेवणं गरजेचं आहे की तुम्हाला प्रार्थना करत असताना कोणकोणत्या गोष्टी करायच्या आहे. आणि त्यामध्ये पहिल्यामध्ये त्यांनी मुद्दा लिहिलेला आहे की जेव्हा जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा ढोंग्यासारखे असू नका, कारण की लोकांनी पाहावे म्हणून सभास्थानाच्या चव्हाट्यावर उभा राहून तो मोठमोठ्याने प्रार्थना करणं त्याला आवडते. पहिली गोष्ट, जिथे गर्दी, चव्हाट्याचा अर्थ काय? जिथे गर्दी आहे, जिथे खूप सारे लोक आहे, लगेच तो उठतो, लगेच आपला हात वर करतो आणि आपल्याला दिसतं चित्रामध्ये तो प्रार्थना करायला सुरुवात करतो. आणि लोक तर बिचारे भोळेच असतात, त्यांना काही जास्त जमत नाही, ह्यांना जमतो तर सगळे तर कौतुक करणारच त्यांचं, वा वा ह्यांच्यासारखं नाही, ह्यांच्यासारखं नाही, ह्यांच्यासारखं धार्मिक बनावं. आणि अशा प्रकारे जे बिचारे प्रार्थना करणारे ते मागे दिसत तुम्हाला, ते बिचारे आणखीन घाबरून जातात. अरे आता आम्हाला तर काही जमणार नाही राव, हे फार ग्रेट लोक आहे, हे शिक्षित लोक आहे, अभ्यासू लोक आहे. परंतु देव कोणाच्या प्रार्थनेला जास्त लक्ष देत होता? पुढच्याला की मागच्याला? कारण त्यांनी कोणती प्रार्थना केली? मज पाप्यावर. आणि त्याने आपलं डोकं कुठे केलेलं आहे बघा. आणि पहिल्यावाल्याने शास्त्री परुषेचं डोकं कुठे? देवाचा एकदम म्हणजे राईट हँड आहे, असं जसं काय. आणि हा बिचारा म्हणतो मला एवढी पात्रता नाही की मी देवाकडेही बघू शकतो. आणि ही बाब तुम्हाला आणि मला लक्षात ठेवायला पाहिजे की प्रभूने त्याची प्रार्थना मान्य केलेली आहे, कारण की त्यांनी एक लहान प्रार्थना केली. परंतु प्रियांनो,
ही त्याच्या प्रार्थनेची सुरुवात होती. प्रेज द लॉर्ड. आपण पहिले पण तेच म्हणतो ना, आज पण 10 वर्षांनी पण तेच, 15 वर्षांनी पण तेवढीच प्रार्थना जर आपली आहे आणि प्रभूच्या प्रार्थनेवर जगत आहोत, तर मला सांगू त्या आपण फार मोठी चूक करत आहात. कारण की आपल्यामध्ये काही देखील वाढ नाही. का? कारण की मी आता सांगितलं की आत्मिक जीवनाला 2 पंख असतात. एक आहे प्रार्थनेचा पंख, एक आहे पवित्र शास्त्राचा पंख. जे पवित्र शास्त्र वाचतात, त्याचं मनन करतात, ते पाठ करतात, त्यांच्या प्रार्थनेमध्ये त्याचा लाभ त्यांना मिळतो. प्रेज द लॉर्ड. त्यांना कळतं की मला कशी प्रार्थना करावी. आपण गीत गातो, कशी करावी प्रार्थना, आहे ना, हे कशी की आम्हाला शिकवू देवा. आणि देवाशी जेव्हा बोलणार तर देव शिकवणार. प्रेज द लॉर्ड. तुम्ही वचनातून त्याच्याशी बोलायलाच तयार नाही, त्याची भाषा ऐकायलाच तयार नाही, चर्चमध्ये तुम्ही लक्षात देत नाही, इतरांच्या जे खऱ्या अर्थाने प्रार्थना करतात त्यांच्याकडे तुम्ही येतच नाही, प्रार्थना चेन प्रेयरमध्ये तुमची हजेरी नाही, तर मला सांगू द्या तुम्ही कसे वाढणार प्रार्थना. आणि जर प्रार्थनेत वाढणार नाही तर एक पंख बायबल वाचणं तर मला वाटतं निश्चितच नाहीच करत आहे. तुम्ही कसे ओढणार हो जगात? तिथेच खालच्या खालीच तुम्ही बसणार, कारण की पंखच नाही तुम्हाला. आणि दुसरी गोष्ट सांगितलेली आहे 6व्या वचनामध्ये की जेव्हा तू प्रार्थना करतो आपल्या खोलीत जा, दार लावून घे आणि गुप्तदर्शी पित्याची प्रार्थना कर, म्हणजे तुझा पिता तुला फळ देईल. आता अनेक जणांचं म्हणणं की नाही आम्ही बाबा घरीच प्रार्थना करतो, गपचूप करतो. त्याबद्दल मी आता पुढे बोलणारच आहे की एकांताची प्रार्थना, ज्या प्रकारे सामूहिक प्रार्थना गरजेची आहे त्या प्रकारे एकांतात वैयक्तिक प्रार्थना देखील गरजेची आहे. पुढे मी शिकवलंच आहे. आणि 3ऱ्या प्रकारामध्ये लिहिलेलं आहे की जेव्हा तुम्ही प्रार्थना करता, 7व्या, परराष्ट्रीयांसारखी व्यर्थ बडबड करू नका. आपण पुष्कळ बोललो म्हणजे मागणे मान्य होईल असे त्यांना वाटते. आणि खूप बडबड केली, खूप मागणे मान्य ओरडाआरडी केली तर आपल्याला मिळेल असं त्यांना अनेकदा वाटतं. आणि त्यामुळे त्या प्रार्थनेला ते आहारी जातात किंवा त्या प्रार्थना ते करतात. जेव्हा पहिल्या राज्यामध्ये आपण बघतो, एका बाजूला बाल देवताचे सर्व पहिले राजे आपण काढूया आणि वचन अध्याय 18 मध्ये जाऊया की कर्नेल डोंगरावर आपल्याला दिसतं की तिथे संदेष्ट्यांपैकी एकच आहे ज्याचं नाव एलिया, सगळे मेले. दुसऱ्या बाजूला बाल देवताचे सर्व जेवढे पण याजक आहे ते तिथे उभे आहे. आणि या वेळेस आपल्याला असं दिसतं की एलिया म्हणतो, त्यांची संख्या 450 आहे. एलिया म्हणजे 450 एका बाजूला एकच सेवक एलिया, आणि एका बाजूला ते प्रार्थना करायला उभा असताना, मी फार त्याच्या डिटेलली कारण की मी अनेकदा यावर संदेश दिलेला आहे. तेव्हा 27 वचन 18-27 वाचा कोणीतरी. मोठ्याने पुकारा, 450 लोक आहात तुम्ही, अरे काय तुम्हाला गाजवून आणि हलवून टाकायला पाहिजे, पुकारा जोरात. मग तो गडून गेसला असेल, तो एकांतात गेला असेल, तो प्रवासात तुमचा देव असेल, तो निजला असेल, त्याला जागे केला. करा तुम्ही, आरडाओरडी करा, कारण की मला माहिती आहे तुम्ही तेच करता. परंतु माझा देवाच्या बद्दल तो झोपी घेत नाही तर डुलकीही घेत नाही. काही लोकांना लगेच चर्चमध्ये पाळक साहेबाचा संदेश सुरू झाला की त्यांना माहिती आहे 1+ देतात पाळक साहेब, त्यामुळे डुलकीच लागते त्यांना सुरुवातीलाच. ते म्हणतात चर्चमध्ये आम्ही झोपायलाच येतो. प्रियांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा की तुमचा जो देव आहे तो झोप काढत नाही, त्याला डुलकी ही लागत नाही, तो अहोरात्र तुमच्या प्रार्थनेसाठी कान देऊन आहे. प्रेज द लॉर्ड. त्याचं वचन आम्हाला सांगतं की धार्मिक जेव्हा आपसामध्ये बोलले तेव्हा त्यांनी आपलं कान देऊन ऐकले. प्रेज द लॉर्ड. आणि यावेळेस एलियाने देखील काय केलेलं आहे, एलियाने आपल्याला असं दिसतं की त्यांनी 12 धोंडे प्रत्येक वंशासाठी एकत्र केले. 31 वचनामध्ये जी वेदी पडलेली होती ती वेदी उभारली आणि त्यांनी काय फार मोठी प्रार्थना केली नाही. 37 वचनामध्ये त्यांनी काय प्रार्थना केली वाचा. हे परमेश्वर ऐक माझी विनंती, तूच देव आहे परमेश्वर, मला माहित आहे. यस, हे लोक सगळे फिरलेले आहे, खूप मोठ्या मोठ्या प्रार्थना करताय, यांचं मुख जे आहे तू फिरवलेलं आहे, याची या लोकांना जाणीव होते. प्रेज द लॉर्ड.
कारण की हे लोकांनी प्रार्थनेच्या नंतर काय केलेलं आपण पुढे बघितलं तर आपल्याला 28व्या वचनामध्ये दिसतं की ते मोठ्या मोठ्याने हाका मारू लागले, रिवाजाप्रमाणे सुरे व भाले घेऊन एकमेकांवर घाव करू लागले, स्वतःवर घाव करू लागले आणि एवढे तर रक्तबंबाळ होऊन मरून मरून ओढून ओढून थकून गेलेले आहे, परंतु त्यांच्या बालदेवताने त्यांची प्रार्थना ऐकलेली नाही. एलिया उठलेला, त्यांनी म्हटलं आता झालं ना तुमचं, अभि मेरी टर्म, चलो आता मी प्रार्थना करतो. आणि एलियाने काय केलेलं आहे, वेदी उभारलेली आहे आणि वेदी जी पडलेली होती ती जेव्हा उभारली आणि छोटीशी त्यांनी प्रार्थना केली की देवा या लोकांना आता कळू दे की जिवंत देव कोण आहे, आणि यासाठी आता मी जे अर्पण करत आहे, जे काही तुला प्रार्थना करत आहे त्याचं उत्तर तू अग्नीने दे. प्रेज द लॉर्ड. अग्नीने उत्तर दे. पवित्र आत्म्याचं प्रतीक आहे आणि त्याने त्या क्षणी परमेश्वराने अग्नी पाठवून त्याची जे काही प्रार्थना ती मान्य केली. आणि लोकांनी 39व्या वचनामध्ये काय म्हटलंय, या सर्व लोक जे होते 450 लोक एका बाजूला प्रार्थना करत, एका बाजूला एकटा एलिया प्रार्थना करत आहे, सर्व इस्रायली लोक बघत आहे, कारण की ते तर देवाचे लोक होते ना. सर्व इस्रायली लोकांना पण काही पडलेली नव्हती, ते देवाचे लोक, अब्रामाची संतती, काही घेणं देणं नव्हतं, परंतु आता ते पालते पडलेले आहे आणि परमेश्वर हाच देव, परमेश्वर हाच देव असे म्हणून देवाची स्तुती करू लागलेले आहे. प्रेज द लॉर्ड. येस प्रियांनो, तुमची आणि माझी प्रार्थना हे सामर्थ्य घेऊनच येतात. तुमची आणि माझी प्रार्थना देवाचं उत्तरच मिळून घेतात. परंतु आज मी परत एक वार सर्वांना सांगतोय, लक्षात ठेवा परत की आज जर तुमची प्रार्थनेची वेदी जर कुठेतरी खंडित झालेली आहे, प्रार्थनेची वेदी जर तुटलेली आहे, ती सर्व प्रकारे भ्रष्ट झालेली आहे, तर आता समय आलेला आहे जेव्हा आपण भारत देशामध्ये किंवा जगामध्ये बघत आहोत, आपल्या प्रार्थना घर उद्ध्वस्त होत असताना तुमच्या आणि माझ्या प्रार्थना आहेत तरी कुठे, असा देव विचारत आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. कळतंय का तुम्हाला? तुमच्या प्रार्थना आहेत तरी कुठे? अरे तुम्हाला प्रार्थना घर दिलेलं आहे जिथे देव तुमची भेट घ्यायला येतो. प्रेज द लॉर्ड. परंतु लोक प्रार्थना करायला इंटरेस्टेड नाही. 1-2 लोक जे आहे तेच खऱ्या मनाने अंतःकरणाने आराधना करतात, बाकीचे लोक ऐकतात आणि निघून जातात. त्यांना घरी जाऊन प्रार्थना करण्याची संधी मिळते, त्यांना वैयक्तिक प्रार्थनेची संधी, त्यांना कौटुंबिक प्रार्थनेची संधी, मंदिरामध्ये चेट प्रार्थनेची संधी, परंतु ते लोक म्हणतात बस झाले, पुरे झालेले, जास्त ढोंगीपणा, जास्त धार्मिकता मला करायचं नाही. कधी तुम्ही बदलणार? देव तुमच्याकडे बघत आहे. आजच आपण 2-3 साक्ष ऐकलेले, प्रत्येक साक्षीमध्ये एकच कॉमन गोष्ट की बाळक साहेबांनी प्रार्थना केली, देवाने ती ऐकली. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. यस, तुमची प्रार्थना, विश्वासाची प्रार्थना कार्य करण्यास प्रबळ असते. प्रेज द लॉर्ड. कळतंय ना काय बोलत मी? त्यामुळे आपण या प्रार्थनेकडे जात असताना ही बाब लक्षात ठेवायला पाहिजे की ढोंगी नसावी. आता 15 ऑगस्टला मी क्राइस्ट चर्च इथे गेलो आणि क्राइस्ट चर्चमध्ये गेल्यानंतर अनेक लोकांना माहिती पाळायचं प्रार्थना करतात, पण मग मला प्रार्थना करायची होती. एक बहीण आली आणि तिने म्हटलं की पाळक साहेब प्रार्थना करायची आहे. तिचा प्रॉब्लेम हा होता की तिच्या जीवनामध्ये, तिच्या घरामध्ये फार मोठं ब्लॅक मॅजिक केलेलं आहे आणि त्यांच्या घरामध्ये त्या सगळ्या गोष्टी आहे, ख्रिश्चन आहे. आणि मग मी म्हटलं ठीक आहे, मी तुझ्यासाठी करतो प्रार्थना. माझा काही कार्यक्रम मी सगळे करून क्राइस्ट चर्चमध्ये गेलो. त्यांची वेस्ट्री होती, उघडली, बंद होती ती. म्हटलं तुम्ही आत या. दार लावलं, ओजस बाहेर उभा होता, दार लावलं आणि त्या बहिणीसाठी मी प्रार्थना करू लागलो, तर तरुणीसाठी प्रार्थना करू लागलो. ती थडथड उडू लागली, कारण की सैतान हा जिवंत देवाच्या सेवकाच्या प्रार्थनेच्या द्वारे, आत्म्याच्या द्वारे, स्पर्शाच्या द्वारे कार्य करतो. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. डिप्रेशन मध्ये जात आहे मी. मला आता वाटत आहे की आता माझं जगणं कठीण आहे. या सत्तेने, या ब्लॅक मॅजिकने माझं जीवन, माझं घर, माझं कुटुंब हे उद्ध्वस्त केलेलं आहे. माझ्यासाठी तुम्ही काही करा. आता ही प्रार्थना मी गर्दीमध्ये पण करू शकलो असतो, सगळ्यांच्या लोकांच्याकडे चालली पडापडी, आरडाओरडी सगळ्या प्रकार, परंतु नाही. प्रियांनो, हा मला देवाने सुज्ञतेचा आत्मा दिलेला आहे. तिच्यासाठी प्रार्थना केली आणि प्रभूने तिला मोकळे केले. प्रेज द लॉर्ड. यस प्रियांनो, ही बाब लक्षात ठेवा. तुमच्या प्रार्थना लोकांना दाखवण्यासाठी, प्रसिद्धीसाठी, नाव कमवण्यासाठी नसावे. हे देवाच्या गौरवासाठी आणि देवाच्या द्वारे प्राप्त सामर्थ्याच्या द्वारे अनेकांचे जीवन बदलण्यासाठी असावे. प्रेज द लॉर्ड.
ह्याच्यासाठी मी असं नाही म्हणत की तुम्ही चर्चमध्ये सगळ्यांसाठी ओपनली प्रार्थना करू आणि हे जे काय देवाने तुम्हाला कृपादान दिलं त्याचा उपयोग करू नका. परंतु प्रियांनो, तुम्हाला हे कळायला पाहिजे कुठे तुमची गुप्त प्रार्थना असायला पाहिजे, कुठे तुमची वैयक्तिक प्रार्थना पाहिजे, कुठे तुमची कौटुंबिक प्रार्थना पाहिजे, कुठे तुमची मंदिरात प्रार्थना पाहिजे. प्रेज द लॉर्ड. यस. आणि या सर्व प्रार्थनेमध्ये अंतर असायला पाहिजे. एकच प्रार्थना सगळीकडे चालायला नको. काय काय लोकांना जेव्हा प्रार्थना करायला लागतो तर जेवणावरचीच प्रार्थना करतात चर्चमध्ये, कारण की त्याशिवाय त्यांना प्रार्थनाच येत नाही. काही लोकांना प्रार्थना करायला सांगितलं रात्री झोपेचीच प्रार्थना करतात, कारण की त्यांना माहिती आहे तीच प्रार्थना, ह्याला सांभाळा त्याला सांभाळा त्याला सांभाळा त्यांना रात्री चांगली झोप देत खलाच प्रार्थना येतच नाही प्रार्थना. का? कारण की ती प्रार्थनेच्या शिवाय तोच रट्टा तोच श्लोक सारखे ते बोलतात आणि तेच त्यांना येते. तुमच्या आत्मा देवाकडे देवाशी बोलण्यासाठी तयारच नाही आहे प्रियांनो. त्यासाठी ही बाब लक्षात ठेवणं अतिशय गरजेची आहे की ह्या प्रार्थनेमध्ये तुम्ही कशा प्रकारची प्रार्थना करणं अतिशय गरजेचं आहे. आपल्याला असं दिसतं की निश्चितच या अगोदर जे उदाहरण दिलेलं आहे 6वा अध्याय मत्तेमध्ये जेव्हा आपण परत जातो तेव्हा आपण बघतो की तिथे दानार्पणाच्या बद्दल प्रभू येशू ख्रिस्ताने जेव्हा शिक्षण दिलं, गुप्तदान आहे ना, 2ऱ्या वचनापासून 4थ्या अध्यायामध्ये, त्याच्यामध्ये मी आपल्याला शिकवलेलंच आहे. परंतु त्यानंतर तो प्रार्थनेकडे वळाला. त्यानंतर तो प्रार्थनेत परुषी दान पण देत होते आणि दानच नाही नुसतं दशमांश देत होते. नंबर 2, परुषी प्रार्थना पण करत होते. नुसते प्रार्थना नाही तर ते मंदिराची जबाबदारी देखील पार पडत होते. आणि त्याच समयी आपल्याला असं दिसतं की त्यांच्याकडे बघून अनेक लोक काय करत होते, त्यांना फॉलोअर्स होते, त्यांना बघणारे होते. या दिवसामध्ये पण आपल्याला माहिती आहे जे उत्तम प्रार्थना करतात, उत्तम सेवक असतात, उत्तम प्रभूमध्ये चालतात, त्यांचे अनेक फॉलोअर्स असतात की मला पण ह्यांच्यासारखे व्हायला पाहिजे. अनेकांना आपण विचारतो तुला कोणाचं ह्या सेवकाचे नाव घेतील, आणि चांगली गोष्ट आहे. परंतु त्यामुळे आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की तुमच्या प्रार्थनेचा कोणीतरी कित्ता घडवत असतं, कोणीतरी कित्ता गिरवत असतं. आणि जर माता पिता प्रार्थना करत आहे तर त्याचा कित्ता मुलं गिरवतील. आजी आजोबा प्रार्थना करत आहे तर त्याचा कित्ता नातवंड गिरवतील. तुम्ही जर मंदिरामध्ये चांगली प्रार्थना करते तर तुमचे शेजारी पण म्हणतील. आता मी अनेकदा बिल्डिंगमध्ये जातो, सर प्रार्थना करायची, आणि कचरेवाले कुंडीवाले सगळ्या करायची प्रार्थना आम्हाला. प्रभू एक गोष्ट लक्षात ठेवा, ही बाब तुम्ही लक्षात ठेवा, तुमची प्रार्थना गुप्त जरी असली तरी देव तुमच्यासाठी लोकांना तुमच्याकडे देवाच्याकडे आकर्षित करण्यासाठी तुमचा उपयोग करतो. प्रेज द लॉर्ड. आणि ह्यामुळे प्रियांनो, तुमची प्रार्थना जी आहे ती नुसती प्रार्थना नाहीये, तर हे प्रार्थनेच्या द्वारे लोक तुमच्याकडे देव पाठवणार. प्रेज द लॉर्ड. ही प्रार्थना नव्हे तर देवाची योजना आहे की ते तुमच्याकडे लोक येतात. आपल्या मंडळीमध्ये अनेक जण आहे की जे जेव्हा प्रार्थना करतात त्यांच्या शेजारपाजारचे लोक, त्यांच्या मैत्रिणी देखील म्हणतात, बहिणी भावा माझ्यासाठी प्रार्थना कर. बरोबर आहे की नाही? आपण देखील आपल्या घरामध्ये कोणी आजारी असं आपण त्यांच्या डोक्यावर हात ठेवून प्रार्थना करतो. प्रेज द लॉर्ड. यस, ही प्रार्थना उपयोगी आहे, ही प्रार्थना निश्चितच आहे. आणि त्यामुळे मी नेहमी म्हणतो की स्वतःसाठी प्रार्थना करणार शिका. प्रत्येक वेळेस पाळक, प्रत्येक वेळेस कोणीतरी प्रॉफिट येणार, प्रत्येक वेळेस कोणी इव्हेंजलिस्ट येणार आणि तो तुमच्यासाठी प्रार्थना करणार, मनच भलं होईल असं आहे का? तुम्ही कोणाची प्रार्थना करतात? देवाची, येशूच्याच कडे प्रार्थना. तो कोणाची प्रार्थना करते? येशूकडेच करते. मग तुमची प्रार्थना का? मी हे म्हणत की तुम्ही म्हणणं एवढे पॉवरफुल आहे, पॉवरफुल नाही आहे. परंतु देव काय म्हणतो? पॉवरफुल प्रार्थना कार्य करणं समर्थ आहे. काय म्हटलं येशूने? विश्वासाची प्रार्थना. मग तो विश्वास, त्यांच्याकडे तोच विश्वास जर तुमच्याकडे असेल तर काय काम नाही होणार. प्रेज द लॉर्ड. ती स्त्री जी रक्तस्रावी होती तिने काय फार मोठमोठ्या प्रार्थना केल्या का? तिने काय केलं? नुसत्या विश्वासाने त्याच्या झगाच्या गोंड्याला स्पर्श केला आणि ती बरी झाली. काय कुठे प्रार्थना आहे त्याच्यामध्ये? या माणसाने जो जकातदार होता त्यांनी काय फार मोठी प्रार्थना केली का? नाही. त्यांनी म्हटलं माझं पापावर दया करा आणि येशूने त्याची प्रार्थना स्वीकार. यावरून आम्हाला दिसतं की तुमची प्रार्थना आहे तरी कशी, ही बाब महत्वाची आहे. परंतु ज्याला प्रार्थनेला महत्वच नाही द्यायचं, जो टाइमपास म्हणून प्रार्थना करतो, त्याची प्रार्थना देव ऐकणार तरी कशी, आणि ती प्रभावी होणार तरी कशी, आणि ती सामर्थ्यशाली होणार तरी कशी. प्रेज द लॉर्ड. आणि यासाठी प्रियांनो, याकडे आपण जात असताना की लोकांनी मला बघावं,
दान देताना लोकांनी बघावं की हा किती चांगला संदेश देतो, लोकांनी बघावं की हा कशा प्रकारे, अशा प्रकारची मनोवृत्ती ठेवून जेव्हा तुम्ही लोकांच्या समोर उभे राहतात तर देवाच्या हिशोबाने तुम्ही ढोंगी ठरतात. जग कौतुक करल, जग तुमचं कौतुक करल. का? कारण की त्यांना तसं जमत नाही, त्यांना तसं येत नाही, त्यामुळे ते कौतुक करणारच आहे. देवाचा माणूस आहे असं तुमची जेव्हा ओळख होते तेव्हा देखील तुम्हाला मान आणि सन्मान मिळणार आहे. परंतु अशा समयी तुम्ही तुमचं जीवनाची प्रार्थनेची वाटचाल ढोंगीपणाकडे तर होत नाही ना, याच्याबद्दल परत एक बार आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. जसं दान देण्याच्या समय आपण आत्मपरीक्षण करा आणि मग दान द्या. कोणाच्या विरोधात तुझ्या मनात काही असेल तर वचन काय सांगतं, दान तिथेच ठेव, पहिले जाऊन त्यांना क्षमा कर किंवा क्षमा मिळव, परत येऊन मग दान टाक, तेव्हा तुझं दान स्वीकार केला जाईल. प्रेज द लॉर्ड. आता देखील आपण वचनामध्ये वाचलंय की तू प्रभूची प्रार्थना सगळ्या करतोय, परंतु जर तू इतरांना क्षमा करत नाही, तुझ्या मनामध्ये काही आहे, तर तुझी प्रार्थना ऐकली जाणारच नाही. तो कितीही मोठी प्रार्थना करणारा का नसावा. आणि यासाठी प्रियांनो, तुम्ही कितीही प्रार्थना केली, किती पॉवरफुल ज्याला आपण म्हणतो, किंवा किती मोठे मोठे शब्द, अलंकारिक शब्द ज्याला म्हणतो, किती तासन तास जरी प्रार्थना केली, परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, जसं एक अंधारा खोलीमध्ये, एक अंधारी खोली आहे, जिथे अंधार आहे, तिथे आपण गेलो आणि मेणबत्ती पेटवली तरी त्या मेणबत्तीच्या प्रकाशात सर्व काही दिसायला लागतं आणि आपल्याला सगळं दिसायला लागतं. ही मेणबत्ती, लहान मेणबत्ती. परंतु तीच मेणबत्ती अंधारे खोलीच्या खिडक्या उघडल्या आणि बाहेरचा सूर्यप्रकाश आला तर ती मेणबत्तीचं काय होणार आहे? काहीच नाही. कारण की आता या मेणबत्तीचा इफेक्ट जो आहे, या मेणबत्तीचा प्रकाश जो आहे, या मेणबत्तीचा प्रकाश देण्याचं कार्य ते एकदम क्षुल्लक राहणार किंवा काहीच उपयोग नाही. त्याचप्रमाणे तुमच्या प्रार्थना देवाच्या प्रकाशासमोर शून्य आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही किती महान करा, किती ग्रेट करा, किती काही करा, परंतु देवाचं जेव्हा सामर्थ्य येते, देवाच्या समोर जेव्हा तुम्ही उभे आहात, तेव्हा त्या मेणबत्तीच्या पॉवर प्रमाणे तुमचं पॉवर आणि सामर्थ्य आहे. वारा त्याच्यावरून गेला म्हणजे ते सर्व नष्ट होतात. तुमचं जीवन जे आहे ते अल्प असं आहे. तुमची धार्मिकता घाणेरड्या चिंध्याप्रमाणे आहे. या सर्व अनेक मी यावेळेस शास्त्र वचन सांगू शकतो. प्रियांनो, ही बाब लक्षात ठेवणं अतिशय गरजेचं आहे. आणि त्यामुळे आपण अशी प्रार्थना करा, असं धार्मिक व्हा की त्यांच्याद्वारे लोकांनी आपल्या स्वर्गीय पित्याचा गौरव करावा. प्रेज द लॉर्ड. तुझा गौरव नाही, आमचा गौरव नाही, पाळकसाहेब फार, पाळकसाहेब असे, पाळकसाहेब तसे, हे नाही, तर त्यांनी स्वर्गीय पित्याचा गौरव करावा असं तुमची प्रार्थना, असं दानार पण अशी सेवा असायला पाहिजे. एक वचन आपण काढूया, दानियल याचा 9वा अध्याय आणि 18वं वचन, याचा दुसरा भाग आपण बघूया. दानियल याचा 9वा अध्याय आणि 18व्या वचनामध्ये दानियल जो दिवसातून किती वेळेस प्रार्थना करत होता? 3 वेळेस. आणि काय करायचं प्रार्थना करत असताना? गुडघ्यावर प्रार्थना करत होता. आणि काय करायचं? खिडकी बंद करायचं नाही, पण खिडकी कोणाकडे उघडायचा? यरुशलेमकडे उघडायचा आणि प्रार्थना करायचा. सापडला असेल तर वाचा, दानियल 9:18. दानियल 9:18 आहे ना? पुढे, आम्ही आपल्या विनवण्या आमच्या धार्मिकतेस्तव नव्हे तर तुझ्या विपुल कारणास्तव तुझ्या पुढे मांडतो. बरोबर आहे? हेच वचन आहे ना तिथे. सेकंड भाग आहे जो त्याच्यामध्ये. आम्ही आपल्या विनवण्या, विनवण्या म्हणजे काय? प्रार्थना, आपल्या विनंत्या, आपल्या सर्व काही कळकळीच्या प्रार्थना जे आहे ते आपल्या धार्मिक स्तव नाही की मी फार धार्मिक आहे म्हणून, धार्मिक आहे म्हणून, असं आहे म्हणून, तसं आहे म्हणून, मी पाळक आहे म्हणून, मी इव्हेंजलिस्ट म्हणून, असं त्यामुळे नाही, तर तुझ्या विपुल करुणेमुळे तुझ्या पुढे मांडतो. प्रेज द लॉर्ड. आपण आता या 2 चित्रांमध्ये बघितलंय, तो खाली वागतो, नम्र होऊन म्हणतो, देवा
मी लायकीचा नाही. यशाया देखील सिंहासनाच्या समोर म्हणतो की हा माझे वाईट झाले, कारण की मी अशुद्ध ओठाचा आहे, मी अशुद्ध लोकांबरोबर राहतो आणि या मुखाने मी देवाचा गौरव करतो. आणि तेव्हा आपल्याला दिसतं देवाने जेव्हा वेदीवरचा इंगळ सराफीम दूताच्या द्वारे त्याच्या मुखाला लावला, त्याची प्रार्थना बदलूनच गेली. प्रेज द लॉर्ड. यशायाची प्रार्थना जो संदेष्टा होता त्याची प्रार्थना आता तो काय म्हणतो, देव म्हणतो माझ्यासाठी कोण जाईल, तो म्हणतो हा मी जाईन. प्रेज द लॉर्ड. नव्याने शून्यापासून सुरुवात करतो तो आता मी नव्याने जाईन. अरे तो तिथेच तर काम करत होता ना, 30 वर्ष त्यांनी सेवा ऑलरेडी केली, मिनिस्ट्री केलेली आहे. परंतु जेव्हा देवाच्या सिंहासनाचं दृष्टांत त्याला पडतो तेव्हा म्हणतो हा तर मी जातो. म्हणजे इतके दिवस मी काय करत होतो हे त्याला स्पष्ट कळालेलं आहे. हो प्रियांनो, देवाची करुणा आहे, देवाची दया आहे, त्यामुळे तो तुमची आणि माझी प्रार्थना ऐकतो. अन्यथा तुम्ही आणि मी कोणी देखील नाही. प्रेज द लॉर्ड. आणि त्यामुळे प्रत्येक प्रार्थना करणाऱ्या व्यक्तीने माझ्या प्रार्थनेमुळे, माझ्या थोर सेवेमुळे, माझ्या महान कर्तृत्वामुळे, माझ्या पिढ्यांच्या अनेक आशीर्वादामुळे मी प्रार्थना करतो म्हणून देवाने माझी प्रार्थना ऐकलीच पाहिजे निश्चितच नाही. देवाचे निश्चितच प्रॉमिसेस जे आहे, देवाचे सर्व प्रकारच्या माझ्यासाठी योजना आणि संकल्प आहे, निश्चित आहे. परंतु तरी देखील देवाची करुणा पहिले येते. प्रेज द लॉर्ड. मग सगळ्या गोष्टी येतात आणि ती करुणा आज तुझ्यावर झाली म्हणून तू त्या घराण्यामधून एक प्रार्थनाशील झालेला आहे. प्रेज द लॉर्ड. आज परत एक वर आपण मागे वळून बघूया आपल्या घराण्यामध्ये प्रभूने काय दिलेलं आहे. जर दिलेलं नाही तर प्रेज द लॉर्ड तुम्ही सुरुवात करायची आहे. प्रेज द लॉर्ड. जर तुमच्या घराण्यामध्ये प्रभूने अनेकांना प्रभूची सेवा दिलेली आहे तर येणाऱ्या पिढीने देखील त्यांची सेवेच्या पुढे प्रभूमध्ये सेवेत वाढायचं आहे. प्रेज द लॉर्ड. नाही दिली तर नाराज व्हायची गरज नाही, सुरुवात तुमच्यापासून होणार आहे, कारण की तुमच्याद्वारे देव तुमच्या घराण्याला आशीर्वाद देणार आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. कळतं ना तुम्हाला? यासाठी एकच गोष्ट ठेवा की देवाची करुणा आमच्या घराण्यावर झाली किंवा आमच्या कुटुंबावर झालेली आहे. आणि जर ती झालेली आहे तर आम्हाला परत एक वार तपासून पाहायला पाहिजे की माझे वाडवडील तर झोपीला गेलेले आहे, माझे वाडवडील तर आता प्रभूकडे गेलेले आहे, परंतु त्यांना जसं होतं त्यांनी प्रामाणिकपणे विश्वासूपणे देवाच्या करुणेने दयेमध्ये चालून आपलं जीवन येशूमध्ये घालवलं आहे. प्रेज द लॉर्ड. आज त्याचा गुण माझ्यामध्ये येत असताना मला थांबायचं नाही, तर मला जे काही सगळं काही मिळालेलं आहे वारसा, तर सर्व घेऊन आणखीन उंचीवर येशूमध्ये वाढायचं आहे. प्रेज द लॉर्ड. कारण की जर त्याची करुणा नसती तर आमच्या वाडवडिलांपासून आम्हापर्यंत देवाची योजना आलीच नसती. प्रेज द लॉर्ड. आणि ज्या अर्थी आलेली आहे त्या अर्थी देव म्हणतो की आता आणखीन तुला पुढे जायचं आहे. प्रेज द लॉर्ड. येस, तू अब्राहमाचा घरातला आहे, याकोबा, तू पापी आहे, तू लबाड आहे, तू फसवा आहे, तरी देखील आपल्याला दिसतं याकोबाच्या घराण्याने काय म्हणजे इस्रायलाची सेवा आणि इस्रायलाच्या घराण्याला उभारण्यात काय केलं. प्रेज द लॉर्ड. पुढे आपण जाऊया आणि त्यामध्ये आपल्याला असं दिसून येते की आपली प्रार्थना अनेकदा कुचकामी अशी ठरते. आणि त्याचं काय कारण आहे? त्यामध्ये पहिली गोष्ट जी आहे की आपण यांत्रिक आणि अविचारी प्रार्थना करत असतो. यांत्रिक म्हणजे आपल्याला माहिती आहे आपल्या डोक्यात दुसऱ्याच गोष्ट विचार चालू राहतात, आपण बडबड 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 आपल्या डोक्यामध्ये दुसऱ्याच गोष्टी चालू राहते. जेवण करायचं, स्वयंपाक करायचं, हे करायचं, अमकं करायचं, घरी जाऊन हे करायचं, घरी जाऊन हे करायचं, ह्याला डब्बा द्यायचा, ते जेवण करायचं, संध्याकाळी हे करायचं, हे डोक्यात चाललेलं आहे. मुळे तोंडातून प्रार्थना चालू. ही यांत्रिक प्रार्थना अशी म्हणतो आपण. आणि ही प्रार्थना घरामध्ये पण होऊ शकते, चर्चमध्ये पण होऊ शकते, कुठे होऊ शकते. मी आता इथून बोलत आहे, बोलता बोलता जर माझ्या विचारात दुसरे काहीतरी चालले तर हा संदेश देखील यांत्रिक संदेश होणार. तर हे यांत्रिकपणा जो आहे की आपण प्रार्थना करत असताना जर आमचे विचार इकडे तिकडे इकडे तिकडे इकडे तिकडे फिरत आहे तर याचा अर्थ हा आहे की ही प्रार्थना जर देवपर्यंत जाणार आहे का? मनापासून, हृदयापासून, भग्न हृदयाने आपण जेव्हा प्रार्थना करतो तेव्हा ती प्रार्थना ऐकली जाते. हा पिक्चर मध्ये बघा की हा व्यक्तीला माहित आहे बाबा मी मंदिरामध्ये काहीच करू शकत नाही. तो बिचारा बाहेर बसलेला गुडघ्यावर आलेला आणि म्हणतो हे पापा मग पाप्यावर दया कर. आणि दुसऱ्या बाजूला तो पुलपिटच्या जवळ उभा आहे, वेदीच्या जवळ उभा आहे आणि तो प्रार्थना करत आहे आणि सर्व लोक त्याला बघत आहे. इकडे कोणीच बघणार नाही,
हो प्रियांनो, एक बाब लक्षात ठेवा, काय कोण बघतंय हे बघतंय म्हणून मी प्रार्थना करत, आता पाळक साहेबांनी बोलवलं म्हणून मी प्रार्थना करतो, कोणीच नाही मग मलाच प्रार्थना दिली म्हणून मी प्रार्थना करतो, हे सर्व प्रार्थना तेव्हा यांत्रिक होऊन जातात जेव्हा आपण बडबड 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 करतो, परंतु त्याच्या मागे कुठे देखील आत्मा नसतो, खरेपणा नसते. आणि त्या समयी ती प्रार्थना अवॉइड करणं अतिशय गरजेचं आहे. ती प्रार्थना करावं तर करतो तर खरं आपण, परंतु त्याचा लाभ स्वतःलाही मिळत नाही आणि मंडळीला मिळत नाही. आणि त्यात काही नाही, नुसतं शब्दांचा ढीग असतो ज्याला देव मान्य करत नाही. नंबर 2, जेव्हा प्रार्थना करतो तेव्हा अलंकारिक भाषा, काही लोकांना अलंकारिक, आता आम्ही जेव्हा लेखन करतो, जेव्हा आम्ही विविध प्रकारचे, तर आमच्या शब्दांमध्ये थोडासा दम असतो, वजन असतं, जे नॉर्मल लोकांच्या भाषेपेक्षा या भाषेमध्ये थोडासा वजनदार भाषा वाटते. आणि त्यामुळे जे ज्ञानी आहे, जे बुद्धिमान आहे, ते अशा प्रकारचे मोठे मोठे शब्द वापरून किंवा देवाचे वचन वाचून प्रार्थना करतात. निश्चितच ह्यात काही चूक नाहीये, परंतु जर आपण हा विचार करतो की हेच केल्यामुळे देव जर माझी प्रार्थना ऐकल, तर हे चुकीचं आहे. लोकांना इम्प्रेस होईल, काय काय भारी प्रार्थना केली, बहुत बढिया, बहुत बढिया, काय शब्द 101 मारले तुम्ही, बाबा खरंच ग्रेट आहे तुम्ही, आणि मनुष्य कौतुक करतील, परंतु देव त्याकडे बघत असताना त्या प्रार्थनेला तो मान्य करत नाही. एक उदाहरण मी आपल्याला देतो, आणि मी हे उदाहरण अगोदर पण दिलेलं आहे. एक दिवस कौटुंबिक भक्ती सुरू होती, आणि कौटुंबिक भक्ती सगळे सुरू असताना सर्वजण बसलेले होते, पाळक साहेब पण आले, आणि मग सर्वांनी सुरुवातीची प्रार्थना वगैरे केली. तेवढ्या त्यांच्या घरात एक लहान मुलगा आला जो KG मध्ये शिकत होता, आणि तो मुलगा म्हणे मला पण प्रार्थना करायची. अरे लोक म्हणाले गप्पस, हे पाळा केल्डर लोक प्रार्थना करतात, तू कुठे मध्येच घुसतोय प्रार्थना? नाही, मला पण प्रार्थना करायची, मला पण प्रार्थना करायची. आपल्या घरी आपल्या लेकरांमध्ये फार उत्सुकता असते, मला पण प्रार्थना करायची. आपण म्हणतो का बस मोठा होशील ना तेव्हा प्रार्थना कर, आणि त्याला गप्प बसवलं. पाळक साहेब म्हणले नाही नाही करू द्या, त्यालाही प्रार्थना करू द्या. आणि मग त्यांनी प्रार्थना सुरू केली, आणि सगळेजण त्याच्याकडे बघू राहिले की आता लहान मुलगा KG मध्ये जातो, प्रार्थना करतो, म्हणजे एकदमच काहीतरी विशेषच मुलगा असेल. कारण की घरचे म्हणा, अरे काही येत नाही पाळक साहेब, कुठे त्याला सांगताय प्रार्थना. सगळ्यांना बघून त्यालाही असं वाटतं प्रार्थना करावे, घरचे सगळे लोक करतात ना, त्यालाही वाटतं मला प्रार्थना करावी, त्याच्या प्रार्थनेकडे लक्ष नका देऊ. अरे पाळक साहेब म्हणा करू द्या, आम्हालाही बघू द्या कशी करतो प्रार्थना. आणि त्यांनी प्रार्थना सुरू केली, ABCDEFG. अरे सगळेजण, अरे पाळक साहेब पहिलेच म्हटलं होतं नका देऊ याला प्रार्थना, याला ABCD काहीच येत नाही, रॅम्स येतात, हेच येतात, काही येत नाही त्याला. आणि पाळक साहेब म्हणे एक गोष्ट लक्षात ठेवा, ते ABCD पासून जे शब्द बनतात ते देवापर्यंत पोहोचलेले आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. तुम्ही जे प्रार्थना करता त्यामध्ये जे शब्द आहेत ते ABCD पासूनच तयार होतात. देवाला त्या व्यक्तीपासून कोणत्या शब्दाची गरज होती ते देवाने स्वतः जुळवून घेतलेलं आहे, आणि ती देवापर्यंत पोहोचून गेलेली आहे. प्रेज द लॉर्ड. यामुळे तुमची अलंकारिक प्रार्थना या प्रार्थनेपेक्षा बोबड्या ओठांची प्रार्थना देव स्वीकारतो. प्रेज द लॉर्ड. आणि त्यामुळे लहान लेकरांना तुमच्या घरामध्ये असतील, कुटुंबामध्ये असतील, आणि त्यांना तू प्रार्थना करू द्या. काही लोक म्हणतात, अरे पाळक साहेब मोठा झाला, तरुण झाला, काही येत नाही त्याला प्रार्थना, आम्ही करूच देत नाही, कुठे त्याला तोही लाजतो, घाबरतो, त्यापेक्षा आम्ही म्हणतो तू शांत बसवता, बाकीचेच लोक प्रार्थना. नाही प्रियांनो, कदाचित तो आत्मिकरित्या बाळाच असेल, परंतु त्याला जर प्रभूमध्ये उत्तेजित करा की त्याने देखील प्रार्थना करावी. प्रत्येकाला प्रार्थना येणं गरजेचं आहे. दुसरं एक उदाहरण देतो. ICU मध्ये एक व्यक्ती होता, आणि मग तो गेला. ते चांगले सेवक होते, एल्डर होते चर्चचे. पाळक साहेब प्रार्थना करायला गेले, आणि ते पाळक साहेबाला बघितले, आणि एकदम डोळ्यात त्यांचं पाणी आलं. पाळक साहेब, त्याच्या घरचे म्हणे, पाळक साहेब 1 महिना झाला ICU मध्ये येते, काही आता फार काही राहिलं नाही, परंतु काय आता आहे तर प्रयत्न करायला पाहिजे. मग पाळक साहेब त्याच्याकडे बघितलं, कसं वाटतं, करायला लागले. आम्ही चर्चमध्ये तुमची नेहमी आठवण काढतो, तुम्ही किती छान प्रार्थना करायचे, सगळे काय प्रार्थना करायचे. आणखी डोळ्यातून त्याचे गळगळ अश्रू, मला नाही येत आता काही प्रार्थना करता, मला नाही होत. आणि खूप त्यांना भरून आलं की आज माझी ICU मध्ये ही अवस्था आहे, मी एवढ्या मोठ्या मोठ्या प्रार्थना एका काळी मंदिरमध्ये करायचो, आणि आता मला साधी प्रार्थना नाही करत. ते म्हणे, पाळक करायची का तुला प्रार्थना? हा
करायची मला प्रार्थना. आणि डॉक्टर म्हणावं त्याला काय प्रार्थना, काय एक शब्द बोलतायत म्हणून करतात ते. मग बाळक साहेबांनी त्याने म्हटलं की करतो का प्रार्थना? हा करतो प्रार्थना. मग बाळक साहेबांनी तुम्हाला काय करतात ते म्हणे नुसतं कणतो हवे. बाळक साहेब म्हणतात हा जरी कणत असला तरी कन्याच्या मागे त्याची काय भावना आहे ती देवापर्यंत पोहोचते. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आज तुम्ही जर मंदिरात चांगली प्रार्थना केली, विश्वासाची प्रार्थना केली, देवाला आवडणारी प्रार्थना केली, तर त्या समय कणणारी प्रार्थना देखील देव मान्य करेल. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आज काहीच केलं नाही तर तिथे काय करणार तुम्ही एकच म्हणणार पाळक साहेब माझ्यासाठी प्रार्थना, पाळक साहेब माझ्यासाठी. अरे तुझ्यासाठी प्रार्थना पाळक साहेबांनी केल्यानंतर तू आता गेला थोड्या वेळानंतर तर काय जातील का स्वर्गात? नाही जाणार. तू जेव्हा जिवंत होता, तू चांगला होता, चालता फिरता होता, तुला काहीच घेणं देणं नव्हतं. आणि आता तू मेल्यानंतर मरणाच्या दाराचे उभा पाळक साहेबांनी प्रार्थना केल्यानंतर काय फार बदल घडणार आहे. परंतु हा व्यक्ती जो प्रार्थना करत होता, तो विश्वासात चालत होता, देवाच्या सेवेसाठी तयार होता, आणि तो जेव्हा प्रार्थना करतो, आज त्याची निश्चितच अवस्था अशी आहे की तो बोलू शकत नाही, परंतु तो कणतो आणि कन्याच्या द्वारे देव त्याची प्रार्थना मान्य करतो, जसे एक लहान लेकराची मान्य करतो. वाचूया रोमकरास पत्र 8 अध्याय 26 वचन. यामध्ये संत पौल येणे प्रकारे म्हणतो, रोम 8:26. तसे आत्माही आपल्या अशक्तपणात आपल्याला हातभार लावतो. जे विश्वास आहे ते कमजोर झाले, अशक्त झाले, बोलता येत नाही, ICU मध्ये अशक्तपणामध्ये आत्मा हातभार लावतो. पुढे यस, आता आपल्याला कळत नाही, आपल्याला जमत नाही कशी प्रार्थना करावी, आता माझ्या ताकद नाही, माझ्यामध्ये बळ नाही, परंतु त्या समय कोण तुमचा ताबा घेतं? पवित्र आत्मा ताबा घेतो. आणि आमेन, त्याच्या अनवारच्या कन्यानी पवित्र आत्मा त्याच्याद्वारे देवाकडे मध्यस्थी करतो. प्रेज द लॉर्ड. कळतंय का सगळ्यांना? यस, तो आत्मा तुम्हाला शिकवतो आणि तो आत्मा नुसतं ICU मध्ये काम करतो असं आहे का? नाही, तुम्ही सिरियस आहे, आता आत्मा आला आणि मग नाही, तो आत्मा आता देखील तुमच्यामध्ये काम करत आहे. प्रेज द लॉर्ड. तो आत्मा आता देखील तुमचा उपयोग करू इच्छितो. तो आत्मा आता देखील देवाच्या गौरवासाठी तुमचा उपयोग करू इच्छितो, परंतु तुम्ही मागा. देवा मला प्रार्थना येत नाही, देवा मी कमी पडत आहे, मी दुबळा आहे, मला शब्द सुचत नाही, मी घाबरतो, मी भयभीत होतो, मी निराश आहे, मला तू सहाय्य पुरव. आणि पवित्र आत्मा तुम्हाला सहाय्य पुरवणार. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला सहाय्य पूर्ण. परंतु आपण पाळक आणि ब्रदर आणि सिस्टर आणि इव्हेंजलिस्ट आणि प्रॉफिट्स यांच्याचकडे प्रार्थनेसाठी जातो. की हा किती पॉवरफुल आहे, तो किती पॉवरफुल आहे, ह्याने किती लोकांना पाडलं, त्याने कितीला बरं केलं, ह्याने किती चमत्कार केले, हा इंग्लिश मराठी बोलतो की कोणत्या भाषेत बोलतो, अन्य भाषा आहे, या सगळ्या गोष्टीच्या आपण मागे जातो. अरे तो देखील एक देवाचा सेवक आहे आणि आम्ही देखील त्याच देवाची सेवा करतो. प्रेज द लॉर्ड. तो त्याच्या सेवेचा मोबदला तिथे मिळवाल. तुम्हाला काय मिळणार? तुम्ही तर एकच म्हणतात, मला आरोग्य द्या, मला बरं करा, माझी गरिबी दूर करा, माझे आजार बरे करा, हेच तुम्हाला पाहिजे. ते होऊन पण जाईल, कारण की तो प्रार्थना करणारा त्याची प्रार्थना देव ऐकल. पण तुमचं काय? तुम्ही बरे झाले म्हणजे डायरेक्ट काय स्वर्गात जाणार आहे का? की एकदा तुमची गरिबी दूर झाली तर मरेपर्यंत तुमचे 10 पिढ्या बसून खाणार आहे का? की तुम्हाला एकदा आरोग्य मिळालं तर कधीच मरणार नाही का? अरे ह्या सगळ्या देहिक जगिक गोष्टी आहे ज्या तुम्ही मागतात. देव म्हणतो आधी माझी धार्मिकता आणि माझ्या राज्यासाठी, आणि त्यासाठी बळ कोण देणार आहे? पवित्र आत्मा तुम्हावर येईल, तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. यस, तो तुम्हाला शिकवेल. आणि यामुळे अनेक जण या दिवसामध्ये जेव्हा पवित्र आत्म्याने भरून प्रार्थना करतात, अन्य भाषा सह प्रार्थना करतात, त्याच्या कृपादानासह देवाच्या सेवा करतात, तेव्हा देव त्यांच्यावर प्रसन्न होतो. प्रेज द लॉर्ड. कारण की ते लोक देवाची सेवेसाठी ते करतात, स्वतःच्या गौरवासाठी करत नाही. आणि यासाठी ही बाब आपण लक्षात ठेवणं अतिशय गरजेचं आहे की ही प्रार्थना जेव्हा तुम्ही आणि मी करतो तेव्हा काय करायला पाहिजे. मग येशू ख्रिस्ताने सगळ्या प्रार्थनेच्या बद्दल सगळे पॉइंट एक एक की जेव्हा तू असा करतो, जेव्हा तू असा करतो, जेव्हा तू असा करतो, है ना, 3 वेळेस झालं. आणि मग लोकांनी विचारलं की ठीक आहे प्रभूजी, असा करतो, तसा करतो, तसा करतो, मग आता तुम्हीच शिकवा आम्हाला प्रार्थना कशी करावी. बरोबर ना? आपणच म्हणतो ना
की आता बाबा तू एवढा बडबड बडबड केली पाळक सेवा, आता तुम्ही सांगा ना आम्हाला काय करायला पाहिजे, नुसतं काय वाईटच वाईट सांगतात आमचा, पॉझिटिव्हचं बोला काहीतरी. तर मग येशू ख्रिस्ताने आपल्याकडे जर परत एकदा आपण जाऊया मत्ते शुभ वर्तमान 6व्या अध्यायामध्ये, तेव्हा 9व्या वचनामध्ये लिहिले, यास्तव तुम्ही या प्रकारे प्रार्थना करा. येशू ख्रिस्त म्हणतो आता मी तुम्हाला शिकवतो अशी प्रार्थना करा. प्रेज द लॉर्ड. पण एकच प्रार्थना येते पाळक सेवा मला, कोणती? प्रभूची प्रार्थना. अहो ती तर कॉन्व्हेंटमध्ये जाणाऱ्या सगळ्या मुलांना येते. कॉन्व्हेंटमध्ये जेवढे मुलं जातात प्रभूची प्रार्थना त्यांना येतेच, लॉर्ड स्पिरिट सगळ्यांना येते की नाही येते? मग तेच तुम्ही पण तेवढंच येतात तुम्हाला. बघूया आता ह्या प्रार्थनेकडे आपण विशेष लक्ष, आणि ही प्रार्थना आपण कधी आणि का, कुठे, कशी करायला पाहिजे, ही प्रभूने शिकवलेली प्रार्थना. ढोंग्याची प्रार्थनेचा विरोध आणि प्रभूची शिकवलेली प्रार्थना. जाऊया त्याच्याकडे. याला सामुदायिक प्रार्थना किंवा कौटुंबिक प्रार्थना म्हटली गेलेली. ही इंडिव्हिज्युअल प्रार्थना नाही, किंवा इंडिव्हिज्युअल प्रार्थना आपण सहसा करत नाही. आपण एकटे बसलो प्रभूची प्रार्थना म्हणतो असं फार कमी होतं. हो, चर्चमध्ये करतो है ना, आपल्या कौटुंबिक भक्तीमध्ये प्रभूची प्रार्थना करतो, पण एकटा बसलो प्रभूची प्रार्थना 100 वेळेस बोललो असं कुठे कोणी केलंय का? ऐकलं का तुम्ही कोणी? एकच प्रार्थना 100 वेळेस बोलले नाही, आपण सहसा करत नाही. आता यामध्ये काही मुद्दे आहे, त्याकडे आपण लक्ष लावूया. वचन 9 पासून तर वचन 13 पर्यंत प्रभूची प्रार्थना आहे, आणि ह्या प्रार्थनेमध्ये 3 शब्द सारखे सारखे आलेले. जसं आता मी सुरुवातीला सांगितलं की 3दा एकच शब्द आले की तुम्ही जेव्हा प्रार्थना करतात असे करा. आता 3 शब्द याच्यामध्ये कोणकोणते आलेले आपण बघू. आमची, आम्ही, आम्हास. आमची, आम्ही, आम्हास. हायलाइट करा हे. आणि वारंवार मग त्या असंच रिपीट गोष्टी केल्या तर लोक म्हणतात प्रभूची प्रार्थनेवरच पाळक जोर देतो. परत कधी रिपीट होईल मला सांगता येत नाही, परंतु याकडे आपण लक्ष देऊया. 9वं वचन, हे आमच्या, अंडरलाईन करा. तुझे नाव पवित्र म्हणा, तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर, तुझ्या इच्छेप्रमाणे. आमची, 11वं वचन, आमची रोजची भाकर आज आम्हाला दे. आम्हास आला तिथे परत, आमची आणि आम्हास दे. 12वं वचन, जसे आम्ही आपल्या ऋण्यास ऋण सोडले आहे तसेच तू आमची, काय लिहिलेलं आहे? ऋणे आम्हास सोड. परत आम्हास, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझेच आहे. आम्ही, आमची, आम्हास. मला शब्द कुठे आला का? मला, मी, माझा असा कुठे आला शब्द? आणि मला, माझा, मी ने आला म्हणजे काय? ही प्रार्थना वैयक्तिक प्रार्थना नाही. कारण की आपण आपल्या प्रार्थनेमध्ये मला हे दे, मला ते दे, मला ते दे, हे आपलं असतं. माझ्या ह्याला ते ह्याला असं नाही आहे तिथे. आमची, आम्हास, आणि काय आलेलं आहे? आम्ही. म्हणजे इथे अनेक लोक आहेत जे एकत्ररित्या ह्या प्रार्थना करत आहे. एकचदा त्यांनी स्वतःसाठी मागणी केलेली. सांगू शकता का या प्रार्थनेमध्ये स्वतःसाठी एकच गोष्ट प्रार्थनेमध्ये मागितलेली आहे? बाकी सगळ्या गोष्ट आमची, आमचीसाठी मागितलेल्या. 11 वचनामध्ये आहे, रोजची भाकर आज आम्हास दे. रोजची भाकर, प्रत्येकाला भाकर पाहिजे. आम्हास म्हणजे एकच भाकर दिली प्रभूने, खा रे 10 लोक, असं आहे का? एकच भाकर दिली आणि खा 10 लोक घरच्यांची, तर कसं काय? नाही, आमची रोजची भाकर म्हणजे मला, माझी भाकर, वैयक्तिक भाकर मला मिळवते. बाकी कोणतीच त्यांनी वैयक्तिक प्रार्थनेमध्ये उल्लेख केलेला नाही. हो प्रियानो, यावरून एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रभूला नेहमी सामुदायिक प्रार्थनेमध्ये इतरांसाठी प्रार्थना करणं नेहमी आवडतं. आणि यामुळे मी यादी तिथे लावलेली आहे जी ब्लॅकबोर्डवर आपल्याला दिसत आहे, त्यामध्ये कुठेच आमच्यासाठी, मला कुठेच आलेलं नाही. जे प्रार्थनेमध्ये इथे येतात रेग्युलर शनिवारी 8 ते 9 इथे जमतात आणि प्रभूची स्तुती करतात, त्यामध्ये सगळे विषय जे आहे ते इतरांसाठीच आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि त्यामुळे ही बाब लक्षात ठेवा की देवाने तुम्हाला आणि मला जगामध्ये जलते दीप म्हणून ठेवलेले येशूसाठी आपण इतरांसाठी काहीतरी करावं ही देवाची इच्छा आहे. त्याप्रमाणे आपली प्रार्थना देखील कोणासाठी पाहिजे? जेव्हा आपण इतरांसाठी करतो तेव्हा देव आपल्याला देतो. प्रेज द लॉर्ड.
पण आपण आपल्यासाठी मागतो ह्याचा अर्थ जोगण्याशी काही घेणं देणं नाही. तुम्हाला किधर भी जाओ, आम्हाला आमचं मिळालं ना बस झालं, मी खुश आहे, माझा परिवार खुश आहे, मला मिळालं. आणि त्यामुळे देवाला, येशूला देखील निश्चितच येशूने आरोग्य दिलं, येशूने लगेच लोकांना बरं केलं. पण येशूला माहित होतं हे नुसतं देवाच्या गौरवासाठी जरी असलं तरी देखील ह्या लोकांनी कोणाचा गौरव करावा? देवाचा गौरव करावा. इतरांना देखील सांगावं की या येशूने मला बरं केलेलं आहे, त्यामुळे साक्ष द्यावी. बाळक साहेबांनी आज इथे अनाऊन्स केलेलं आहे, साक्ष द्यायला पुढे. आता लोक येत नाही पुढे द्यायला. का? कारण की त्यांच्या जीवनात काहीच घडलेलं नाही. मी उत्तेजन देऊ इच्छितो, परत एक बार तुम्हाला सांगू इच्छितो की आपण वेळेवर या. सगळ्यात पहिले देण्याची वेळ आहे. आपलं ब्रदर मिका इतकं सुंदर आज वर्शिप झाली आहे ना, जे होते त्यांना माहिती आहे, उत्तम आशीर्वादित ब्लेसिंग अशी वर्शिप ब्रदर मिकाने घेतली. जे होते त्यांनी आत्म्याने भरून खरेपणाने देवाची स्तुती आणि गौरव केलेली. आपण देत आहोत देवाला. प्रेज द लॉर्ड. किती आनंदाची बाब आहे की आज मी मंदिराला आलो आणि देवाला मी दिलं. काय दिलं? उपकार स्तुतीचं दान दिलं. प्रेज द लॉर्ड. यस. आणि जर आपण देत नाही तर देवाला आपण नुसतं घेण्यासाठी आलो हे स्पष्ट दिसत आहे. आपण प्रार्थनेमध्ये शनिवारी जमतो, आपण देवाला म्हणतो, देवा हे सर्व कष्टी दुःखी लोक मला दिसत आहे. प्रेज द लॉर्ड. एवढ्या समस्येमध्ये हे विविध लोक मला दिसत आहे, मी त्यांच्यासाठी प्रार्थना करेन. देव तू कार्य करणार. आणि देवाला आनंद वाटतो. प्रेज द लॉर्ड. कारण की त्याने आपल्यासाठी आपल्या एकुलता एक पुत्र दिला. प्रेज द लॉर्ड. त्याच्या पुत्राने आपल्यासाठी प्राण दिलेले आहे. प्रेज द लॉर्ड. तो स्वतःसाठी प्रार्थना करत नाही, पिता स्वतःसाठी मागत नाही. मग आम्हाला काय करायचं? आम्ही आमच्यासाठी का मागतो? आम्ही देखील इतरांसाठी करावं. दुसरा यामध्ये टप्पा जर आपण बघितलं तर वचन जी 9 9 आणि 10 या म्हणजे देवाची इच्छा पूर्ण व्हावी यासाठी प्रार्थना करावी. येशू ख्रिस्त देखील जेव्हा त्याच्या त्या कठीण समयामध्ये गेत्सेमने बागेमध्ये होता, तेव्हा येशूला देखील मोह झाला की झाल्यास हा प्याला मजपासून टळून जाऊ. यस. आपल्याला वाटतं काही चूक नाही, आपण अनेकदा म्हणतो नाही नाही बाळासाहेब मला, यस, काही त्यामध्ये प्रॉब्लेम नाही, हा काही दोष नव्हता, चूक नव्हता, परंतु येशूने म्हटलं माझी नव्हे तर तुझी इच्छा पूर्ण होते. आणि परमेश्वराने काय केलं? कोणाची इच्छा पूर्ण केली? देवाची योजना प्रभू येशू ख्रिस्ताला जी होती ती पूर्ण झाली. येशू ख्रिस्ताची इच्छा की प्याला टळून जावा ही पूर्ण झालेली. आता आपण बघूया की देवाची इच्छा काय काय. परत एक बार 9 मध्ये यास्तव तुम्ही अशी प्रार्थना करा, हे आमच्या स्वर्गातील बाप्पा तुझे नाव पवित्र. कोणाचं नाव पवित्र मानले जाओ? देवाचं. तुझे राज्य. कोणाचे राज्य हो? जसे पृथ्वीवर तसेच जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर हो. कोणाचे? तुझे इच्छेप्रमाणे हो. कोणाची इच्छेप्रमाणे हो? सर देवाला. सुरुवात देव 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 तुमच्या प्रार्थनेमध्ये असावं. प्रेज द लॉर्ड. कळतं ना सगळ्यांना? हा प्रार्थनेचा एक पॅटर्न आहे तो, जो जगामध्ये कोणत्याही प्रार्थनेचा आणि ह्याचा कॉम्पॅरिझनच होऊ शकत नाही. कारण की जगात सर्वात जास्त जर कोणती प्रार्थना बोलली जायला असेल तर हीच प्रार्थना. यासाठी नाही की लोक ख्रिस्ती जास्त आहे, 400 कोटी ख्रिस्ती, 300 कोटी ख्रिश्चन आहे त्यामुळे, परंतु ही प्रार्थना सर्व जाती धर्माच्या लोकांना देखील येते. प्रेज द लॉर्ड. पुढे आता त्याच्यानंतर पहिले 2 वचनामध्ये कोणाचा गौरव? कोणाला सर्व काही द्यायला मान सन्मान? देवाला. नाही, सुरुवातच आपण आपल्यापासून करून देतो एकदम. तिथेच तुमची प्रार्थना कट. त्याच्यानंतर वैयक्तिक प्रार्थना सुरुवात होते, ती होते वचन 11, 12, 13. आता तिथे काय मागणे? आमची रोजची भाकर आज आम्हाला. आता मी सुरुवातीला सांगितलं की प्रत्येकाला दैहिक गोष्टीची गरज आहे आणि त्या दैहिक गरजेमध्ये आम्हाच दे. म्हणजे माझ्या कुटुंबामध्ये मलाच एकट्याला नको देऊ, माझ्या कुटुंबामध्ये जे सर्व आहे सर्वांना दे. आणि जेव्हा आपण मंडळीमध्ये ही प्रार्थना करतो तर ही मंडळी एक कुटुंब आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. की आता आपण प्रार्थना करणार आहे. शेवटी लोक वाटच बघतात, पळाचा संपा, चला प्रभूची प्रार्थना सुरू करा. तर त्यावेळेस आपण ती प्रार्थना करतच असताना आपण हेच म्हणतो की ह्या कुटुंबियाला, नुसतं याच कुटुंबियाला, जगात सर्व प्रार्थना करणाऱ्या कुटुंबियाला रोजची भाकर रोज दे, कारण की त्यांची गरज ही आहे. त्याच्यानंतर जसे आम्ही आपल्या ऋणास ऋण सोडलेले आहे तसे तू आमचे ऋणे आम्हा सोड. आम्हाला बाकीच्या गोष्टी नको, परंतु आम्ही इतरांच्या पापांची क्षमा केली तसं तू माझ्याही पापांची क्षमा कर. हे देवाला सांगण्याची गरज आहे. देवाला दिसतं सगळं काही, परंतु तरी देखील त्याला कळायला पाहिजे की माझा विश्वास आहे
की या व्यक्तीला मी गेलो, त्याच्याकडे क्षमा मागितली, क्षमा मिळवली, त्यामुळे आता माझ्या मनामध्ये या कोणत्याही व्यक्तींच्या बद्दल काही देखील नाही, त्यामुळे आता मला तू क्षमा करायला तयार हवा. आम्ही परीक्षेत पडू नाही, आणू नाही, तर आम्हाला वाईटापासून सोडू. यस, परीक्षा येशू ख्रिस्ताच्या जीवनाचा सेवेकार्याचा आरंभच परीक्षेपासून झालेला आहे. गेतसेमने बागेपर्यंत तो निरंतर परीक्षेला सामोरे गेलेला आहे. वधस्तंभावर अंधार पडला आणि सर्वांचे पाप, तिथे देखील परीक्षा आणि परीक्षेला सामोरे जात असताना आपण देखील परीक्षेला घाबरतो आणि त्यामुळे त्या परीक्षेमध्ये आणू नको. तर आम्हाला यस, परीक्षेमुळे अनेकदा आम्ही वाईट डिसिजन घेतो. अनेक जण मंदिराला येत नाही, पाऊस येणार आहे, नोकरी, पैसा, धन, सगळ्या गोष्टी, कारण की आठवड्यातून एक दिवस आहे त्यासाठी देखील आपल्याला, आणि मग प्रॉब्लेम आला की लगेच परीक्षा आली की येतात धावत आणि मग म्हणतात आता चर्च सुटलं तरी आम्हाला प्रार्थना करा. आणि मला सांगू द्या, हे परीक्षा तुमच्या आणि माझ्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये येतात, परंतु त्यापासून सोड येऊ. आणि ह्यामुळे आता ही कोणती प्रार्थना झाली? माझ्या मानवीय गरजा, आणि शेवटला जो टप्पा आहे जो त्यामध्ये दिलेला आहे की देवाचं सामर्थ्य, देवापासून सुरू केली आणि देवापर्यंत समाप्त केली. शेवटला भाग काय? कारण की राज्य, सामर्थ आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. सुरुवात कोणापासून? देवापासून. शेवट कोणापर्यंत? देवापर्यंत. मध्ये कोणाबद्दल? आमच्या आणि आमच्या सर्व कुटुंब म्हणजेच मंडळीसाठी प्रार्थना. प्रेज द लॉर्ड. कळतंय का सगळ्यांना? आणि या प्रकारच्या प्रार्थनेचा एक देवाने पॅटर्न दिलेला आहे, जी फार मोठी प्रार्थना प्रत्येक इथे बसलेल्या व्यक्तीला आणि स्कूल गोईंग जेवढे पण मुलं आहे सर्वांनाच ती येते. आणि ती प्रार्थना सुरुवातीला मी सांगितलं कशी प्रार्थना आहे? सामुदायिक प्रार्थना. आणि जर ती सामुदायिक प्रार्थना आहे तर त्याच्याबद्दल आम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आणि ते मागच्या वेळेस मी जवळजवळ 5 संदेश ह्याच्यावर दिले होते वेगवेगळ्या टप्प्यामध्ये, तो मी रिपीट करणार नाही कारण की आपला विषय वेगळा आहे. आता मोठ्या प्रॉब्लेममध्ये आपण अनेकदा काय करतो की उपदेश करतो. कधी कधी आम्हाला काही पालकांचं लक्षात येतं की प्रार्थना सुरू आहे का उपदेश चालू आहे तेच कळत नाही. मंडळीला लक्षात आला असेल मी कोणाबरोबर बोलतो. कधी कधी आपण विसरूनच जातो, पाळक साहेब संदेश देते की प्रार्थना करतो, काय माहिती प्रार्थना करता करता संदेश सुरू होऊन जातो. आणि अनेकदा आपल्याला त्या गोष्टी अवॉइड करायला पाहिजे. आपल्याला सारांश, संदेश या गोष्टी करता कामा नाही, तर टू द पॉइंट आत्म्याने भरून ती प्रार्थना करायला पाहिजे. आपण जगाचा ब्रह्मज्ञान सगळं काही मलाच कळतं आणि सगळंच घेऊन आपण जर देवाच्या समोर जातो ते देखील देवाला आवडत नाही. थोडक्यामध्ये अचूक प्रार्थना करायला पाहिजे. त्याचप्रमाणे कोणाचं नितेश करण्यासाठी, जसं परुषीने म्हटलं की हा असा आहे, तो तसा आहे, तो तसा आहे, तो तसा, माझ्यासारखा भारी व्यक्ती कोणी नाही, अशा प्रकारचा निषेध आणि न्यायाची भाषा देखील आपण इतरांसाठी करता कामा नाही. आणि त्याचप्रमाणे काही आकडे देणे किंवा काही स्टॅटिस्टिक्स देवाला देण्याची देखील काही गरज नाही. देवाला माहित आहे की तुमची गरज काय आहे. प्रेज द लॉर्ड. तुमची गरज काय? तुमच्या कोणत्या परिस्थितीमध्ये तुम्ही प्रार्थना करत आहे? तुम्ही ABCD वाली प्रार्थना करणारे लोक आहे की हुंदके देऊन प्रार्थना करणारे, रडत प्रार्थना करणारे लोक आहे की ICU मध्ये काहीच येत करून प्रार्थना करणारे? सगळ्यांना प्रार्थनाला देव जाणतो. प्रेज द लॉर्ड. आणि या सर्व प्रार्थना देवाला मान्य आहे. आणि त्यामुळे शास्त्री परुषींच्याकडे बघत येशू ख्रिस्त परत एक फार म्हणतो की ही बाब लक्षात ठेवा की तुम्ही जेव्हा प्रार्थना करता तुमच्या प्रार्थना ढोंग्यासारख्या असू नये. आणि जर तुमची प्रार्थना ढोंग्यासारखी आहे तर तुम्ही त्याला अवॉइड करा. आणि ते जर तुम्ही करता तर तुम्ही 3 पॉईंट घेतो आणि संपवतो. पहिला मुद्दा हा आहे की आपण वैयक्तिक प्रार्थनेवर जोर देणं देखील गरजेचं आहे. काही लोक नुसते चर्चमध्येच प्रार्थना करतात, काही घरी जातील म्हणते अरे बाप रे आज झाली, पाळक साहेबांनी 1-1.5 तास संदेश दिला, आता काय करत आहे प्रार्थना करायची, सगळं फेडून टाकलं पाळक साहेबांनी. आज अनेक जण रविवारच्या दिवशी प्रार्थना करणं अवॉइड करतात. झाली ना आता चर्चमध्ये प्रार्थना, कशाला आता प्रार्थना पाहिजे, झालं सगळं जाऊ दे. कुठेतरी सभाला जाऊन आलं मग घरी जातात. अरे तुमची वैयक्तिक प्रार्थना हा वेगळा भाग आहे, सामूहिक प्रार्थना ही वेगळी भाग आहे. तुम्ही कोणाकडून तरी प्रार्थना केली हा वेगळा भाग आहे. कोणताही प्रकार एक दुसऱ्याशी काय करायला नाही पाहिजे, तुलना करू नका. सर्व भाग दररोज तुमच्या प्रार्थनेमध्ये, वैयक्तिक प्रार्थना तर दररोज तुमच्या जीवनामध्ये असणं. सकाळी उठल्यानंतर, रात्री झोपतानंतर, जेवणावर, या 3 प्रार्थनेवर संतुष्ट होऊ नका.
वेगळा वेळ द्या आणि त्याचप्रमाणे प्रार्थना करा. दुसरी प्रार्थना आहे की तुम्ही निस्वार्थ प्रार्थना करा. स्वतःसाठी जितकी कमी प्रार्थना, इतरांसाठी जितकी जास्त प्रार्थना, तितकी ब्लेस्ड आणि आशीर्वादित प्रार्थना. प्रेज द लॉर्ड. आज आपण तपासा की मी माझ्यासाठी किती कोणकोणत्या गोष्टी मागतो आणि इतरांसाठी किती मागतो. माझ्या प्रार्थनेमध्ये माझ्यासाठी किती पॉईंट आहे आणि इतरांसाठी किती पॉईंट आहे. मी माझ्यासाठी किती वेळ प्रार्थना करतो आणि इतरांसाठी किती वेळ प्रार्थना करतो. तर ह्याच आपण तुलना केली, आम्हाला लक्षात लगेच येईल की ही प्रार्थना जी आहे ती स्वार्थी प्रार्थना आहे आणि स्वार्थी प्रार्थना देव ऐकत नाही. आणि शेवटला मुद्दा आहे की गुप्त प्रार्थना ही देखील महत्वाची. अनेक जण म्हणतात की पाळसाहेब आमच्या घरामध्ये वातावरणच नाही आहे, आमच्या घरात एकच खोली आहे, आता सगळे काय सकाळी गुप्त खोलीचं दार लावायचं म्हणजे सगळंच गडबड होणार आहे. परंतु प्रियांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, लवकर उठा, पहाटे उठा, सकाळी उठा, सर्वत्र शांत असतं. रात्री उशिरा उठा, सर्वत्र शांत असतं. तेव्हा तुम्ही गुडघ्यावर या, प्रार्थना करा. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. देव रात्री पण काम करतो. आमचा देव असं नाही की नाईट ड्युटी करत नाही, रात्री तो झोपून जातो. नाही, तुम्ही 24/7 कधीही प्रार्थना करा. आमच्या देवाला कधी देखील प्रार्थना करण्यासाठी तयार असतो. प्रेज द लॉर्ड. प्रार्थना करूया. प्रभूराय, आम्ही धन्यवाद देतो कारण की प्रार्थनेचं हे रहस्य आम्ही जाणून घेत असताना येशू तू ढोंगी प्रार्थनेच्या द्वारे आम्हाला घेऊन आलेला आहे चांगल्या प्रार्थनेकडे, विश्वासू प्रार्थनेकडे. ओ पित्या, या प्रार्थनेचं ज्याच्याकडून निष्पत्ती ही आहे की आम्हाला आणि इतरांना देखील आशीर्वाद मिळतात. आज धन्यवाद देतो येशू, या प्रार्थनेच्या द्वारे तू आमची भेट घेतलेली आहे आणि परत एक वार आम्हाला दाखवलेलं आहे की प्रार्थना आम्हाला कशी करायला पाहिजे. निश्चितच ढोंगी प्रार्थना ह्याच्याबद्दल येशू तू म्हणत असताना त्या जकातदार पाप्याची प्रार्थना येशू राजा तू स्वीकार केलेली आहे. परंतु आम्ही कायम प्रार्थना न करणारे नव्हे, तर प्रार्थनेत वाढणारे असावं. ज्या प्रकारे आमचा उजवा आणि डावा पंख जेव्हा आम्ही फडकवतो तेव्हाच आम्ही आकाशात उडू शकतो, त्याचप्रमाणे प्रार्थना आणि बायबल वाचणं हे दोघंही आमच्या आध्यात्मिक जीवनात असावं. कारण की याद्वारेच आम्ही प्रगती, जीवन आणि आत्मिक निश्चितच भरारी घेऊ शकतो. कारण की आम्हाला देवा तू मुख दिलेलं आहे, शब्द दिलेले आहे, मंडळी दिलेले, बायबल दिलेले, पवित्र आत्मा दिलेला आहे. या सर्व गोष्टी जेव्हा आम्ही सांगड घालून तुझ्याजवळ सादर करतो, ही प्रार्थना सर्वोत्तम प्रार्थना होते. परंतु हे देखील तू शिकवलं, इतरांची क्षमा करा. हो पित्या, जर आम्ही क्षमा करत नाही, आमच्या मन भरलेलं आहे, द्वेष आणि क्रोधाने भरलेलं आहे, आम्ही घरात भांडणं करतो आणि तरच प्रार्थना करत बसतो, तर पित्या काय, प्रथम आम्ही क्षमा करावी आणि मग प्रार्थना करावी, म्हणजे आमच्या स्वर्गीय पिता ऐकेल. प्रभू येशूच्या नावात आमेन, आमेन, आमेन.